चलो स्टार्ट करूया इन्वोकेशन आधी. सुप्रीम गॉड, वी humbly invoke your divine blessings, guidance, help and protection. Angels of love, angels of happiness, angels of joy, we humbly invoke your divine blessings, guidance, help and protection. We thank you in full faith. So be it. ओके, दोन्ही हात ब्लेसिंग पोस्चर मध्ये ठेवा. मनात संकल्प करा की सबंध जगभर ज्या ज्या व्यक्ती सोलमेट शोधतायत त्यांना योग्य सोलमेट अट्रॅक्ट होऊ दे. त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वभावाला अनुसरून अशी योग्य व्यक्ती त्यांच्या आयुष्यात अट्रॅक्ट होऊ दे. सो बेट, सो बेट, सो बेट. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ओके. सोलमेट किंवा व्हॅलेंटाईन डे हा आपण एक दरवर्षी साधारणपणे कार्यक्रम करतो आणि दरवर्षी व्हॅलेंटाईन डे येत असतो. तर मला असा प्रश्न पडला की साधारणपणे आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे आला की डोळ्यासमोर चित्र काय येतं? तर पहिलं चित्र अगदी कॉमन येतं की आपल्याला समजून घेणारी असा एक आपला गर्लफ्रेंड, अशी एखादी बॉयफ्रेंड कॉलेजपासून, असा विचार करा की तुम्ही आता सगळेजण अगदी जस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आहेत आणि 14 फेब जसं जसं जवळ येईल तसं प्रत्येक जण पहिल्यांदा एक कोणीतरी व्यक्ती शोधायला लागतो की जो आपल्याला खूप कम्पॅटेबल व्यक्ती आहे वगैरे असं वाटतं. आणि मग त्या व्यक्तीबरोबर आपण त्याला प्रपोज करतो त्या दिवशी काही जण, किंवा काही जण त्या दिवशी आहे त्या पहिल्या व्यक्तीबरोबर फिरायला जायला सुरुवात करतात. विचार केला की त्यावेळेला साधारणपणे कविता कुठल्या येतात मनात तुमच्या सगळ्यांच्या? तर मला आठवलेली माझ्या वेळची कविता की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, किंवा प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं वगैरे वगैरे ज्या कविता होत्या. तिथपासून अगदी एक कविता आमच्याकडे होती ती म्हणजे प्रेमाचा गुलकंद. आणि त्या प्रेमाच्या गुलकंदाचं संकल्पना अशी होती की तो एका मुलीला अगदी निष्ठेने दररोज गुलाबाचं एक एक फुल आणून देत होता आणि वर्षभर तो निष्ठेने आणून देत आहे. पण त्या मुलीची रिॲक्शन वगैरे काही वेगळी नसायची आणि वर्षाच्या शेवटी ती मुलगी त्या सगळ्या गुलाबाचा गुलकंद करून त्याच्या हातात आणून देते वर्णी. तर त्याला होता प्रेमाचा गुलकंद अशी संकल्पना. तर साधारणपणे व्हॅलेंटाईन डे आला की सगळेजण एक लाल रंगाचा ड्रेस शोधून काढतात, अगदी ठरलेलं आपण बघतो. त्याच्यानंतर मग एकमेकांसाठी गिफ्ट परचेस करायला सुरुवात करतात आणि वातावरणात एक छानशी एनर्जी त्या दिवशी तयार झालेली असते. त्याला आपण आपण म्हणून हार्ट चक्राची एनर्जी, आता प्राणिक हिलिंग शिकलेलो होतो आपण सगळेजण. अशी एक एनर्जी तयार झालेली असते. आपण थोडंसं गुगल केलं की हे सगळं प्रकरण नक्की सुरू कुठून झालं, तर ते एक व्हॅलेंटाईन नावाचे संत होते आणि त्यांचा जो राजा होता, तर तो राजा खूप क्रूर होता. तर त्याला प्रेम करणाऱ्या माणसांबद्दल द्वेष निर्माण होता आणि म्हणून त्यांनी कोणीही प्रेम करायचं नाही, कोणीही एकत्र यायचं नाही वगैरे असे बरेच काही काही नियम केलेले होते. आणि हे संत मात्र लपून-छपून लोकांना प्रेम करण्यासाठी उद्युक्त करायचे. एकमेकांवरती प्रेम करण्यासाठी उद्युक्त करायचे, प्रेमाचा प्रचार-प्रसार करायचे आणि त्या दिवशी त्यांना फाशी दिलेलं आहे. आज 14 फेब्रुवारीला त्यांना फाशी दिलेली आहे आणि म्हणून तो जगभर व्हॅलेंटाईन डे या नावाने तो साजरा करायला सुरुवात झाली. आपल्या डोक्यात आता व्हॅलेंटाईन म्हणजे कोण असतं? किंवा आपल्या डोक्यात एक प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे कोण असतं? हे आपण ज्याला आज छान शब्द वापरलाय सोलमेट. म्हणजे आपल्या डोक्यात काय असतं? तर एक आपल्यासारखी अगदी असणारी व्यक्ती, की जी आपल्याला पूर्ण समजून घेईल, आपल्या मनातल्या सगळ्या भावना त्या व्यक्तीला समजतील आणि आपल्याला सगळ्या बाजूनी छान सुख-दुःखात आपल्याबरोबर खंबीरपणे उभी राहील, अशी कोणीतरी व्यक्ती. ही आपल्या डोक्यात एक सोलमेट नावाची संकल्पना असते. तुमची पण अशीच आहे? का फक्त माझी एकट्याचीच अशी काहीतरी कल्पना आहे? हां. काही जण म्हणतील, "नाही हो सर, अशी कल्पना होती, नंतर लक्षात आलं असं नाही, काही वेगळंच काहीतरी मिळालं मला." ओके, नो प्रॉब्लेम. तर आपल्याला प्राणिक हिलिंगमध्ये आल्यानंतर कदाचित मास्टर चोहा आपल्याला मिळाले आणि आपल्याला त्याच्यानंतर सोलमेट हे जे काही प्रकरण आहे, हे समजायला सोपं गेलं. तर सोलमेट ह्याच्यामध्ये नक्की काय-काय येतं? तर त्याच्यामध्ये पहिला शब्द जो येतो तो म्हणजे सोल हा शब्द येतो. आता आय थिंक बरेचसे जण मी नावं जी बघतोय ते सगळेजण प्राणिक हिलिंग शिकलेले विद्यार्थी आहेत. कोणी अगदी नॉन प्राणिक हिलरच्यात काही जॉइन झालेले नसतील बहुतेक करून. तर सोल म्हणजे आत्मा आणि मग त्यासाठी मास्टर आपल्याला काही एक्सरसाइज करून घेतात. जे आपण सोलच्या कोर्समध्ये सुद्धा केले असतील, आत्ताही करूया. म्हणजे आपल्याला ती भावना तयार करायला मजा येईल सगळ्यांना एकत्र. ओके. तर त्यातला पहिला एक्सरसाइज मास्टर कुठला करून घेतात, तर सांगतात शरीराची हालचाल करून बघा. तुम्ही पण आत्ता करून बघा. शरीराची हालचाल करून बघा. हातापायची हालचाल करून बघा. आणि मग मास्टर त्याच्यात प्रश्न विचारतात, की "काय करताय तुम्ही?" तर आपण म्हणतो, की "येस, मी माझ्या शरीराची हालचाल करत आहे." आपण असंच म्हणतो ना.
म्हणजे 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 मास्टर म्हणतात, "परत वाक्य ऐका, तुम्ही काय म्हणालात?" तर वाक्य काय म्हणालं, "मी माझ्या शरीराची हालचाल करत आहे, म्हणजेच मी आणि शरीर हे कोणीतरी वेगळे आहेत." ओके. म्हणजे पहिला आत्मसाक्षात्कार आपल्या सगळ्यांना हे झाला. नॉन प्राणी किलर पण आहेत. गुड. मग नॉन प्राणी किलर आणखी एन्जॉय करतील हे सगळं प्रकरण. ओके. तर त्यामुळे आपण शरीराची हालचाल करून बघितली आणि लक्षात आलं, की हे शरीर म्हणजे मी नाहीये. मग आता काय करूया, आपण एक सगळ्यांनी विचार करूया. कसला विचार करूया? कसलाही. आता आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर तुमच्या आवडत्या व्यक्तीचा विचार करा. हां. तर डोळे बंद करा हवं असेल तर. विचार करायला काही जणांना सोपं जाईल. काही जणांनी ती सध्या काय करते पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये त्यांना काही आठवत असतील, तर ती आठवण करा. गुड. आता त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनात आला. म्हणून आपण परत इंटरप्रेट करूया. आपण काय म्हटलं, मी ए-बी-सी व्यक्तीचा विचार करत आहे. बरोबर आहे ना? म्हणजे विचार करणं ही एक प्रोसेस आहे. बरं, विचार कुठे आला? तर विचार आपल्या मनामध्ये आलेला आहे. म्हणून आपण काय म्हणतो, विचार माझ्या मनात आला. म्हणजेच मी म्हणजे विचार पण नाही आणि मी म्हणजे मन पण नाही. म्हणजे विचार करणारा मी झालो, शरीराची हालचाल करणारा मी झालो आणि विचार करतोय, म्हणजेच विचार वेगळा झाला, मन वेगळं झालं, शरीर वेगळं झालं आणि सगळ्या ह्याच्यामध्ये जे कॉमन म्हटलं ना, की मी, तो मी जो आहे, तर तो म्हणजेच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्मा. ओके. आता या आत्म्यावर बरीच माहिती मास्टर चुआकोक्सी देतात. मग ते म्हणतात, की ओके, समजा आता हा एक आत्मा आहे असा विचार करा. मग हा जन्म घेतो. मग जन्म घेतो म्हणजे काय? तर असा एक विचार करा, मी एक पाण्याचा ग्लास घेतलाय. ओके. आणि त्या ग्लासमध्ये मी हे पाणी ओतलं. ओके. तर आता ह्याच्यात पण पाणीच आहे आणि माझ्या ग्लासमध्ये सुद्धा तेच पाणी आहे. पण ह्याला काय म्हटलं जातं? जीवात्मा, की ज्यांनी जन्म घेतलेला आहे, ज्यांनी तो ग्लास म्हणजेच देह धारण केलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडे भारतात त्याला जीवात्मा असा एक छान शब्द त्यासाठी वापरला जातो. आता हा आत्मा जो असतो, हा आत्मा परफेक्ट नाहीये, पण प्युअर आहे. मग आता परफेक्ट नाही कशावरून? आपल्यावरून. आपण सगळेजण परफेक्ट आहोत का? जर मी परफेक्ट नाहीये, तर माझ्या आसपासचे जे सगळे पीस आहेत, घरातले सुद्धा, ते पण परफेक्ट नाहीयेत. ओके. आणि म्हणून आपण जो सोलमेट म्हणून शोधत असतो ना, तर तो एक्झॅक्टली कोणतरी परफेक्ट असावा, अशी एक अपेक्षा असते, की आपल्यापेक्षा बेटर व्हर्जन असावं, की जेणेकरून आपल्यातले जे ड्रॉबॅक्स आहेत, ते त्या सोलमेटमध्ये ड्रॉबॅक्स नसावेत. ही आपल्याला कल्पना डोक्यामध्ये असू शकते. मग आता हा शोध जेव्हा चालू होतो, तो साधारणपणे कॉलेजचं एफ-वाय, एस-वाय किंवा हल्ली 8वी, 9वी, 10वी पासून हा शोध चालू करावा लागतो. मग सोलमेट म्हणून शोधायला जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा पहिला सोलमेट कुठला आवडतो, तर ज्याची फिजिकल बॉडी अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर आपण वॉव! हीच ती व्यक्ती मी ज्याला शोधत होतो आयुष्यभर. आणि मग त्या व्यक्तीला लोकं प्रेम करायला सुरुवात करतात आणि मग वाक्य सुरू होतात, की तुला चंद्र आणून देईन, तुला सूर्य आणून देईन, असं देईन. मग रोज डेला गुलाब जातात. हे सगळं जाताना वाटतं, वॉव! मला ती व्यक्ती मिळाली 151%. तर मास्टर चोवाकोकी याला म्हणतात फिजिकल सोलमेट. म्हणजेच काय? त्याच्या फिजिकल बॉडीकडे आपण अट्रॅक्ट झालेलो आहोत. म्हणून सोलचा पहिला गुणधर्म काय आहे? तर मॅग्नेटिक फोर्स किंवा अट्रॅक्शन. आणि म्हणून जेव्हा ती व्यक्ती समोर येते आणि जर तुम्हाला ती खरोखर मिळाली असेल व्यक्ती, तर 100 लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला ती व्यक्तीला तुमची नजर शोधत असते आणि ज्या क्षणाला ती व्यक्ती तुम्हाला दिसते, तुम्ही प्रचंड खुश होता. येस, नो. प्रत्येकाने असाच काहीतरी अनुभव घेतलाय. पण हे फिजिकल अट्रॅक्शन हे मे बी तुमचं एकदा, दोनदा, तीनदा लग्न झाल्यानंतर रिलेशनशिप आले आणि हे अट्रॅक्शन संपतं. म्हणून हा जो सोलमेट आहे, हा फिजिकल लेव्हलवर असल्यामुळे ह्याचं अट्रॅक्शन टेम्पररी आहे. ओके. मग आता हायर लेव्हलला सोलमेट आणखी कुठले-कुठले असतात आपल्याकडे? तर काही-काही सोलमेट तुम्हाला असे दिसतात, की जे इमोशनल सोलमेट आहेत. म्हणजे काय? तर तुमच्या आसपास काही लोकं आठवा, की तुम्हाला जर दुःख झालं, तर तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करता? मे बी तुमच्याकडे कागद पेन असेल तर लिहून ठेवा हे. हां. तुम्हाला दुःख झालं तर तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट कराल? तुमच्याकडे ए नावाची व्यक्ती असेल त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट कराल. येस ओर नो? बरोबर आहे? आणि तो माणूस किंवा ती व्यक्ती तुम्हाला इमोशनल पूर्ण सपोर्ट देते. डोंट वरी, काहीतरी प्रॉब्लेम सुटेल. पहिलं म्हणजे ती व्यक्ती तुमचं बोलणं ऐकून घेणारी आहे. ती ताबडतोब त्याचंच तत्वज्ञान तुम्हाला सांगणारी नाहीये. आणि मग तुम्ही त्या व्यक्तीशी म्हणता, "हो, बरं झालं. तुमच्याशी मला बोलल्यानंतर खूप बरं वाटतं." आणि त्याच्यानंतर तुम्ही मनमोकळेपणे रडता काही वेळा त्या व्यक्तीसमोर.
तिथे तुम्हाला असं कुठे हेजिटेशन वाटत नाही, की मी रडलो तर ह्या व्यक्तीला कसं वाटेल? आणि मनमोकळ्या रडता ती व्यक्ती तुम्हाला पूर्ण इमोशनल सपोर्ट देते. ते तुमचे इमोशनल सोलमेट आहेत. आता असे इमोशनल सोलमेट नॉट नेसेसरी दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र एकमेकांना भेटतायत. तर शक्यता आहे ते कदाचित 2 वेगवेगळ्या प्रांतामध्ये राहतायत. पण तुम्ही त्याला फोन जरी केलात, तरी तुमचं इमोशनली तुम्ही त्याला मनमोकळेपणाने बोलू शकता. ओके. मुलांसाठी मनमोकळेपणे शिव्या ज्याला तुम्ही देऊ शकता, असा एखादा मित्र. बरोबर ना? तिकडे तुम्हाला हेजिटेशन होत नाही, की अरे, मी इथे ए शब्द जर का वापरले तर काय होईल? त्याला आवडेल का नाही? नो, तुम्ही मनमोकळेपणाने काहीही त्या व्यक्तीशी बोलू शकता. तर हे सगळे जे आहेत हे तुमचे इमोशनल सोलमेट आहेत. तर तुम्ही त्यांची नावं लिहून ठेवू शकता. कारण कित्येक वेळेला असं होतं, की सोलमेट म्हणजे जर मेल बॉडीमध्ये असाल तर कोणीतरी फिमेल आणि फिमेल बॉडीमध्ये असाल तर मेल. एवढाच लिमिटेड विचार लोकं करतात. पण ॲक्चुअली आपण सोल याबद्दल जर का बोलत असलो, तर सोलमेट कोणीही असू शकतं. तुमच्या घरी छानसा मित्र, एखादा छानशी मैत्रीण हे तुमचे सोलमेट असू शकतात. पण फक्त इमोशनल सपोर्ट ते तुम्हाला देतायत. म्हणून जर असे कोणी असतील तुमच्या आसपास, जास्त त्यांची नावं नोट डाउन करून ठेवा. हं. याच्यानंतर जी तिसरी कॅटेगरी समोर येते, तर त्या कॅटेगरीला आम्ही म्हणतो, की मेंटल सोलमेट. आता मेंटल सोलमेट जे असतात, त्यांना वेगळ्या प्रकारचे अभ्यास करायला आवडतात. फॉर एक्झाम्पल आता आपण सगळे प्राणी किलिंग शिकलेले विद्यार्थी आहोत. तर आपण सगळे ग्रुपने वेगळ्या ठिकाणी प्राणी किलिंगची जी सेशन्स असतात, जशी तुम्ही इथे एकमेकांना फोन करून सांगितलं असेल, "अरे, अमोल सरांचं एक सेशन लागलंय, तू चल, तू चल, तू चल, तू चल." आता तुम्ही सगळेजण एकत्र आलात, तुम्ही आता Zoomवर आहात, पण तरीही तुम्हाला एकमेकांमध्ये कनेक्टिव्हिटी जाणवतेय. बरोबर आहे? मे बी तुमच्यापैकी काही जण मी एखादं वाक्य टाकल्यानंतर एकमेकांना पर्सनल WhatsApp पण टाकत असाल, की "बघ, हे बघ सर म्हणतात तसे आपण दोघं मेंटल सोलमेट आहोत." कारण आपल्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी आवडतं आणि त्या ज्ञानावर नंतर एकत्र बसायचं, मग डिस्कशन्स करायचं. जसं आम्ही आर्टिक योगा आत्ता करून आलो रिट्रीटला. अनेक विषय महत्त्वाची कॅटेगरी जी असते, ज्याला म्हटलं जातं स्पिरिच्युअल सोलमेट. आता हे स्पिरिच्युअल सोलमेट जे असतात, ते एकमेकांना स्पिरिच्युअली डेव्हलप होण्यासाठी मदत करतात. त्याला मास्टर स्पिरिच्युअल बडी असा एक सुंदर शब्द त्या ठिकाणी वापरत असतात. मग स्पिरिच्युअल बडी जे असतात, हे काय करतात, तर एखाद्या ठराविक गुरूचे ते शिष्य असू शकतात. नाकारता येत नाही किंवा 2 वेगळ्या गुरूंचेही शिष्य ते असू शकतात आणि त्यांचं उद्दिष्ट हेच आहे, की एकमेकांना स्पिरिच्युअली ज्या गुरूंनी जी साधना दिलेली आहे, ती साधना करण्यासाठी मदत करत जाणं. मग ती साधना करताना काही वेळेला ते एकमेकांना मेसेज टाकतील, की "ओके, तुझं हे झालं का? तुझं ती प्रॅक्टिस झाली का? तुझी ती प्रॅक्टिस झाली का?" हे सतत एकमेकांना रिमाइंडर करत राहतील आणि त्यामुळे त्यांच्या साधना नियमित होण्यासाठी मदत करतात. आता हे तुम्हाला शोधायचे असतील आणि तुम्ही अरटिक योगा जर का शिकलेले असाल, तर तुम्हाला इंटेन्सिव्हला जाणारे लोकं बघा. अरटिक योगा इंटेन्सिव्हला जाणारे लोकं एकमेकांना फोन करून सांगतात, की "हे बघ, आम्ही इथे इंटेन्सिव्हला जातोय, तू पण येतोयस, काही झालं तरी." मग असा फायदा काय होतो, की हे सोलमेट सगळे एकत्र आल्यामुळे त्या सोलमेटला लक्षात येतं, की अरे, माझी डेव्हलपमेंट फॅन्टास्टिक होण्यासाठी एकमेकांना मदत करतोय, पण स्पिरिच्युअली. मग नॉट नेसेसरी त्यांचे सगळेच विचार मॅच होत असतील. नॉट नेसेसरी ते फिजिकली एकमेकांना अट्रॅक्ट झालेले असतील. नॉट नेसेसरी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असतील. कन्सेप्ट क्लिअर होतायत? इथपर्यंत डाउट सॉल्व्ह होतायत तुमचे सगळ्यांचे? ओके. आता हे जे सोलमेट आहेत, हे सोलमेटमध्ये एक अतिशय टॉपमोस्ट नातं जे आहे, तर ते नातं म्हणजे गुरु आणि शिष्य. त्यामुळे काही-काही वेळेला हे राइट सोल एकमेकांच्या सानिध्यात आल्यामुळे डेव्हलपमेंट जी शिष्याची आहे ती अतिशय रॅपिड झालेली असते. आणि म्हणून तुमच्यापैकी ज्यांचे कोणी गुरु असतील, तर तुम्हाला हे लक्षात येईल, की ते यायच्या आधीचं आयुष्य आणि ज्या क्षणाला गुरु आपल्या आयुष्यात आले, त्याच्यानंतरचं आयुष्य हे खूप युनिक आहे. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली, बरेचसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली आणि मग आपलं लाईफ बेटर त्या ठिकाणी सगळ्यांना व्हायला सुरुवात झालं. मग आता हे काही वेळेला सोलमेट शोधायचा कसा? नक्की माझ्या आसपास सोलमेट आहे, असं आपल्याला वाटतं. पण तो शोधायचा कसा सोलमेट? तर पहिल्यांदा माझी रिक्वायरमेंट आत्ता काय आहे? कुठल्या प्रकारच्या सोलमेटची रिक्वायरमेंट आहे? ते तुम्ही नोट डाउन करू शकता. आता फिजिकली एक लाईफ पार्टनर तुम्हाला हवा आहे का? ओके. जे सिंगल असतील त्यांच्यासाठी. जे डबल असतील, त्यांना चेंज करायचं असेल लाईफ पार्टनर तरीही. असं काही नाही की लाईफ पार्टनर चेंज करायला परवानगी नाहीये. एकच लाईफ पार्टनर कॅरी फॉरवर्ड करायचा असंही नाही. तर तुम्ही हे फाइंड आउट करू शकता की माझी रिक्वायरमेंट आत्ताची काय आहे?
तर कागद पेन जर का तुमच्याकडे असेल, तर त्याच्यावर नोट डाउन करा. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या सोलमेटची आत्ता आवश्यकता आहे? ज्यांनी विंडो ऑन ठेवलेत, त्यांना बहुतेक फिजिकल सोलमेटची आत्ता आवश्यकता नसावी. ओके, मी टेक्निक सगळी सांगणार आहे फिजिकल सोलमेट अट्रॅक्ट करायचं असेल तर काय करायचं? इमोशनल मेंटल सोलमेट अट्रॅक्ट करायचं असेल तर काय करायचं? सब्जेक्ट टू तुमच्या विंडो ऑन आहेत. ओके. म्हणून कुठल्या प्रकारचा सोलमेट तुम्हाला यायला हवाय तुमच्या आयुष्यात, हे आधी लिहून ठेवा. ओके. याच्या व्यतिरिक्त सोलमेटची आणखी एक कॅटेगरी आहे. त्याला म्हणतात कार्मिक सोलमेट. आता हे कार्मिक सोलमेट जे असतात, हे ठराविक प्रकारची कर्मा न्यूट्रलाइज करण्यासाठी एकत्र एका आयुष्यात आलेले आहेत. ओके. नॉट नेसेसरी त्यांचं सगळं पटतंय, नॉट नेसेसरी ते फिजिकली एकमेकांकडे अट्रॅक्टेड आहेत, नॉट नेसेसरी ते एकमेकांना खूप सपोर्टिव्ह आहेत. पण तरीही ते सोल एकत्र येतायत, एकत्र राहतायत आणि ते ॲडजस्ट करतायत. कारण त्यांना माहिती आहे, की काही माझी एकत्र कर्म आहेत आणि ती वर्कआउट करण्यासाठी मी ह्या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. ओके. कृपया मला पर्सनल मेसेज टाकू नका, की मला फिजिकल सोलमेट हवा आहे किंवा हे इकडनं मी कुठलाही सप्लाय करणार नाहीये. तर मी त्याची टेक्निक्स तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी. ओके. तर मी त्याला ब्लेस पण करणार नाहीये, की तुम्हाला फिजिकल सोलमेट मिळू दे. अर्थात तुम्ही सोल आहात, त्यामुळे तुम्हाला योग्य व्यक्ती मिळणार आहेच. डोंट वरी, त्याची काळजी करू नका. हं. तर कार्मिक सोलमेट जे असतात ते कित्येक वेळेला तुम्हाला असं दिसतील, की अख्खे आयुष्य ते इमोशनल पेनमधनं जातात. खूप सारा स्ट्रगल त्यांच्या आयुष्यात चालू असतो. आणि प्रत्येक पेन, प्रत्येक स्ट्रगल हे त्यांना आणखी स्ट्राँग करायला सुरुवात करतं. आणि काही-काही वेळेला पूर्ण त्यांची कर्मा जेव्हा वर्कआउट होतात, तेव्हा त्यांना असं बघायला मिळतं, की आता ते एका व्यक्तीसाठी सोलमेट नाहीयेत, तर ते अनेक व्यक्तींसाठी सोलमेट म्हणून काम करू शकतायत. अनेक व्यक्तींचं लाईफ सुंदर करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी ते काम करू शकतात. आता ह्याच्या काही वेळेला ही पॉझिटिव्ह कर्मांमुळे सुद्धा हे सोलमेट एकत्र येतात आणि काही वेळेला निगेटिव्ह कर्मांमुळे सुद्धा हे सोलमेट एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळू शकतात. तर म्हणून काही लोकांच्या आयुष्यात आता जे सोलमेट मिळाले ते तशा पॅटर्नचे आहेत, की त्यांच्याशी तुम्ही जस्ट ॲडजस्टमेंट करताय. पण जेव्हा तुम्ही विचार करता, की मग आपण सेपरेट का होत नाही आहोत? तर तुम्हाला वाटतं, की नाही, सेपरेट व्हायची गरज नाहीये. हा मनात एक पटकन विचार तुमच्या येऊन जातोय. म्हणजेच लक्षात ठेवा, की अशी काही कर्म आहेत, की जी त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यामुळे मॅनिफेस्ट होतायत आणि त्यामुळे डेव्हलपमेंट फास्ट होते. आता कर्म म्हणजे नक्की काय प्रकरण आहे? तर कर्म म्हणजे अशी एनर्जी जी आपल्याला डेव्हलप करण्यासाठी मदत करते. म्हणून मास्टर चोहान आमचे नेहमी सांगायचे, की तुम्ही प्युअर आहात, पण परफेक्ट नाही आहात. आता यासाठी उदाहरण घेतलं, तर समजा तुम्हाला टू व्हीलर चालवता यायला पाहिजे का? तर आन्सर इज येस. फोर व्हीलर चालवता यायला पाहिजे का? आन्सर इज येस. ट्रेन चालवता आली पाहिजे का? आन्सर इज नो. फ्लाइट चालवता आलं पाहिजे का? आन्सर इज नो. क्लिअर? तर अशा काही गोष्टी, की ज्या तुम्हाला यायलाच पाहिजेत ॲज अ सोल, पण तुम्ही त्या कंटिन्युअसली टाळताय, अशा काही गोष्टी घडत असतात. मग तुमच्या आयुष्यात एखादी अशी परिस्थिती आणली जाते, की तुम्ही ती फोर्सफुली गोष्ट कराल. आणि म्हणून तुमच्या आसपास जे स्पिरिच्युअल सोलमेट असतील किंवा कार्मिक सोलमेट जे स्पेशली असतील तुमच्या आयुष्यात,
तर असं बघायला मिळेल की त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो कार्मिक सोलमेट तुम्हाला सोडून गेलेला नाहीये. तो तुमच्या बरोबर आहे. कारण तो शांतपणे विचार करतोय की येस, या व्यक्तीची कर्म आहेत आणि या कर्मा ही रिपे करताना मी तिथे असते असते हे राहणार आहे. त्यांच्यावर प्रेझेंट राहणार आहे. कन्सेप्ट क्लिअर? इव्हन तुम्ही पण कोणासाठी तरी अशाच पद्धतीने उभे राहिलेले असाल. तुम्हाला माहिती आहे, की मी फक्त मदत करणार आहे. पण मी सपोर्ट वगैरे करत नाहीये. मी ह्यांची थॉट प्रोसेस मला आवडेलच असं नाहीये. पण तरीही मी त्या व्यक्तीबरोबर कायम राहणार आहे. ही आहे कार्मिक सोलमेट. आता याच्यामध्ये जर का पॉझिटिव्ह कार्मिक सोलमेट असेल, तर तुम्हाला असं वाटेल, वॉव! माझ्या आयुष्यात ही व्यक्ती आली आणि प्रश्नच नाही. एकदम लाईफ बेटर, 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 बेटर सगळ्या पातळीवरती माझं होत गेलं. मग त्या व्यक्तीला फिजिकल लाईफ पण छान मिळालं, इमोशनली पण सपोर्टिव्ह आहे, मेंटली पण ती व्यक्ती प्रत्येक ठिकाणी शेअरिंग, शेअरिंग, शेअरिंग सुंदरपैकी चाललेलं आहे. स्पिरिच्युअली सुद्धा असं वाटतंय, की एकमेकांना ते साधन करण्यासाठीच वेगळ्या प्रकारचे एकत्र आलेले आहेत. आणि लास्ट त्यामुळे त्यांना लक्षात येतं, की वॉव! माझं पूर्ण लाईफ बेटर, बेटर, बेटर झालं. आता ही गोष्ट जर अचीव्ह करायची असेल, तर आपल्या अकाउंटला खूप सारी शुभकर्मा ही असावी लागतात. आता हे शुभकर्मा जनरेट करण्यासाठी मास्टर चोहांनी काही टेक्निक दिल्या. हं. जसं तुम्ही जर का पहिलं त्यातलं टेक्निक दिलंय ते म्हणजे ब्लेसिंग्स. आपण कित्येक वेळेला काय करतो, तर जी गोष्ट माझ्याकडे नाहीये, ती गोष्ट जर दुसऱ्याकडे असेल, तर पहिली एनर्जी आपल्याकडनं प्रोजेक्ट केली जाते ती म्हणजे जेलसी. ओके? किंवा अँगर किंवा हेट्रेट. आणि म्हणून तुमच्यापैकी असे जे लोकं आहेत, की ज्यांचं वर्षानुवर्ष लग्न जमलेलं नाहीये, तर अशी लोकं जेव्हा लग्न जमलेल्या एखाद्या जोडप्याच्या घरी जातात, तेव्हा चेक करा, की पहिली भावना मनामध्ये काय निर्माण होते. तर पहिली भावना काही लोकांच्या मनात हेच येते, की ठीक आहे, यांचं बरं चाललंय, पण काहीतरी हे असे-असे प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आहेत आणि त्याच्यावर मन जास्त फोकस करतं, की त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काय-काय प्रॉब्लेम्स आहेत. ते हे नाही बघत, की ठीक आहे, रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा हे सुखाने सगळं ह्याचं चाललेलं आहे. ह्याच्यावर ते फोकस करू शकत नाहीत. तर त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये ही करायची आहे, की अँगर, हेट्रेट ह्या जर एनर्जी आपल्या प्रॅक्टिसमध्ये कंटिन्युअसली येत असतील, तर आपल्याला त्या आपल्या ऑरातनं, चक्रातनं न्याची प्रॅक्टिस आपल्याला ह्यामध्ये करायची आहे. सोलमेटसाठी. त्याच्यानंतर स्पिरिच्युअल सोलमेट हा खूप रेअरली मिळतो किंवा ज्याला आपण कार्मिक सोलमेट मी आता उदाहरण दिलं, तो खूप रेअर फॉर्म आहे मिळण्यासाठी. बऱ्याच जणांना तुमचा जो लाईफ पार्टनर आहे, तर त्या लाईफ पार्टनरकडे तुम्ही आता जर का बघितलं किंवा तुमच्या आसपासच्या लोकांकडे बघा. पण मी कॅटेगरी तुम्हाला सांगेन. पहिला बघा तुमच्या घरातली माणसं. ती कशा प्रकारची तुम्हाला मिळाली आहेत. म्हणून तुमच्या घरातल्या माणसाची जर तुम्ही नावं लिहिलीत, तर तुम्हाला लक्षात येईल की ही व्यक्ती कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. काही-काही वेळेला एखादी व्यक्ती घरातली निगेटिव्ह सोलमेट या कॅटेगरीत आहे, की ती व्यक्ती तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्यातले दोष दाखवण्याचं काम करते. अख्ख्या आयुष्यात आल्यापासून ती तेवढंच निष्ठेने काम करतीये आणि तुम्ही निष्ठेने त्या व्यक्तीला नावं ठेवताय आणि तरी ती तिचे काम सोडत नाहीये. म्हणजे मला अशा ठिकाणी रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आठवते, की ते नदीत स्नान करतायत आणि हातात त्यांच्या विंचू आला आणि त्या विंचूने डंख केला. त्यांच्या हातातून सटकला. तो परत पाण्यात गेला. परत त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. असं अनेक वेळेला चाललंय आणि एक माणूस तिकडनं येतो म्हणतो, "अहो तुम्ही वेडे आहात का? तुम्हाला तो एवढ्या वेळा दंश करतोय आणि तुम्ही त्या विंचवाला परत-परत वाचवण्याचा प्रयत्न करतायत." तेव्हा रामकृष्णाने त्याला सुंदर उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं, की जर हा विंचू स्वतःचा स्वभाव सोडत नाहीये, तर मी तर साक्षात माणूस आहे. त्यावेळी मी माझा स्वभाव कसा सोडू? क्लिअर? तर आपण आपल्या आसपास असे निगेटिव्ह सोलमेट्स जे असतील, तर त्यांना पहिलं म्हणजे क्रिटिसाइज करायचं आपण बंद करायचंय प्रयत्नपूर्वक. ओके. आणि तुम्ही त्यांना जर का ब्लेस करायला सुरुवात केली, तर तुम्हाला लक्षात येईल त्यांना हाताळणं हे सगळ्यात आपल्याला सोपं व्हायला सुरुवात होऊ शकेल. क्लिअर? म्हणून जर असे कोणी निगेटिव्ह सोलमेट्स तुमच्या आसपास असतील, तर ईश्वराला सांगा थँक मला ही संधी दिल्याबद्दल. कारण तुमची निगेटिव्ह कर्म फटाफट वर्कआउट करायची असतील, तर तसंच. एकदा बॉक्सरचं मी त्या दिवशी YouTubeवरती लेक्चर ऐकत होतो आणि तो बॉक्सर म्हणाला, की तुम्हाला जर तुमचे हात मजबूत करायचे असतील ना, तर हार्ड सरफेसवरतीच मला काहीतरी मारावं लागेल. हे जर का मी एखादी छानशी उशी घेतली मावशी आणि त्याच्यावर मी हात मारत बसलो, तर माझ्या हाताची ताकद वाढणार नाही. एक्झॅक्टली ॲज अ सोल म्हणून आपण लाईफमधले चॅलेंजेस ज्या क्षणाला फेस करायला सुरुवात करतो, तर त्यावेळेला सोल म्हणून आपण डेव्हलप जास्त व्हायला सुरुवात होतो. म्हणून जर तुमच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, तर स्वतःला ॲप्रिशिएट करा, की लॉर्ड गॉड मला हे सगळे प्रॉब्लेम्स दिल्याबद्दल आणि मला प्रॉब्लेम फेस करण्याची ताकद दिल्याबद्दल. त्यामुळे शतशः धन्यवाद. नेक्स्ट. आता आपण
मेंटल सोलमेट ह्या लेवलवरती येऊया. तुमच्या आसपास मेंटल सोलमेट कोण-कोण आहेत? मे बी तुम्ही त्यांची नावं लिहू शकता. जर असं कोणीच नसेल, की ज्याच्याशी आपण नॉलेज शेअरिंग करू शकतो. फोनवर तासनतास एखाद्या छानशा गोष्टीवर, एखाद्या पुस्तकावर, एखाद्या आवडीच्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो. असं जर तुमच्या आयुष्यात नसेल कोणी, तर तुम्ही विचार करू शकता, की लॉर्ड गॉड मला ह्या प्रकारचा सोलमेट हवाय. ओके. आहेत, नाहीयेत असे सोलमेट तुमच्या आयुष्यात. आहेत ते लकी आहेत. ज्यांना नसेल आणि ज्यांची ती रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही प्राणिकलीची टेक्निक्स ही प्रामुख्याने त्या प्रकारच्या सोलमेटसाठी ही वापरू शकता. स्पिरिच्युअल सोलमेट, एकत्र स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणारे लोकं, हा एक मी उदाहरण देऊन झालंय. इमोशनल सोलमेटची सुद्धा गरज असते. काही वेळेला आपण खूप छान सगळ्या गोष्टी करत असतो, पण आपल्याला इमोशनली ॲप्रिशिएट करणारे लोकं आपल्या आसपास आहेत का? इमोशनली सपोर्ट करणारे लोकं आपल्या आसपास आहेत का? जर नसतील, तर बेटर आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही ती व्यक्ती माझ्या आयुष्यात कशी येईल, की जी मला इमोशनली खूप सपोर्टिव्ह होईल, की "चल, काळजी नको करूस, होईल सगळं." हे म्हणणारी व्यक्ती आपल्याला शोधायची आहे प्रामुख्याने. आणि जर ती असेल, तर बेटर तिला आत्तापासून ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा. काही वेळेला ती व्यक्ती असते, पण आपण त्या व्यक्तीला किंमतच देत नाही. आपण टेकन फॉर ग्रँटेड त्या व्यक्तीला धरतो. क्लिअर? आणि मग काही वेळेला ती व्यक्ती जेव्हा जाते बॉडी सोडून, त्याच्यानंतर आपल्याला वाटतं, की "अरे, तर माझ्याबरोबर असं कोणीच नाहीये, की जो मला ॲप्रिशिएट करेल." तुम्हाला छान तुम्ही एखादं हीलिंग केलंत, जसं प्राणी किलर आहात तुम्ही. एक फॅन्टास्टिक हीलिंग केलंत. तुम्हाला असं वाटतं, की "अरे, मी कोणाला तरी सांगावं, की माझ्याकडनं मस्त हीलिंग झालं." पण त्यावेळेला ॲप्रिशिएट करायलाच कोणी नाहीये तुमच्याकडे. तर बेटर ज्यांच्या आयुष्यात ही स्टेज चालू असेल, त्यांनी ईश्वराला प्रार्थना करा, की मला अशा प्रकारचा सोलमेट हा माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट होऊ दे. ओके. आणि फिजिकल सोलमेटसाठी तर अनेक लोकं कंटिन्युअसली प्रयत्न करतायत. त्यांचं चाललंय काही वेळेला शरीराचं वय आता 34, 35, 36, 37 ह्याच्यामध्ये आले. पण शोधाशोध काही जणांची चालू आहे. इथपर्यंत कळलं सोलमेट प्रकरण? आय थिंक. आता हे सोलमेटमध्ये इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो, की सोलमेट म्हणजे एकच व्यक्ती नाहीये. हे नेहमी लक्षात ठेवणार आहोत. तर प्रत्येक लेव्हलवरती वेगळ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात. त्या सगळ्यांना आपण नाव देऊया सोलमेट. हं. ओके. आता हे मिळवायचे कसे हे सोलमेट? तर मिळवण्याची एकदम सोपी-सोपी टेक्निक्स मास्टरने तुम्हाला दिलेली आहेत. अगदी पहिलं टेक्निक म्हणजे लाईट अट्रॅक्ट लाईट, डार्कनेस अट्रॅक्ट डार्कनेस. म्हणजे 2 वाक्य लिहून ठेवा. आता हे लाईट म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आसपास एक एनर्जी फील्ड आहे. ज्याला प्राणिक हिलिंगमध्ये आपण ऑरा या नावाने प्रामुख्याने ओळखत असतो. आणि सायन्समध्ये ह्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिझम असतं आणि त्यामुळे त्या मॅग्नेटमुळे अनेक गोष्टी अट्रॅक्ट आपण करत असतो. आता हे जे एनर्जी फील्ड आहे हे जर ब्राईट असेल, ऑरा तुमचा ब्राईट असेल, तर आपोआप काय होतं, ज्या ब्राईट गोष्टी आहेत, तर त्याच तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात. फॉर एक्झाम्पल योग्य व्यक्ती तुम्हाला आयुष्यात अट्रॅक्ट करायची आहे, योग्य अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात तुम्हाला अट्रॅक्ट करायची आहे, तर त्यासाठी मोस्ट इम्पोर्टंट आहे तुमचं एनर्जी फील्ड. मग आता हे एनर्जी फील्ड हे स्वच्छ करणं आणि ज्यांची प्राणिक हिलिंगची बॅकग्राऊंड नाहीये, त्यांच्यासाठी खास मी रिकमेंड करेन, की प्राणिक हिलिंगचे थोडंसं Google करा. भरपूर साऱ्या साइट्स आहेत. त्याच्यावरून तुम्हाला हे ऑरा हा भाग महत्त्वाचा समजू शकेल. आता हा ऑरा स्वच्छ कसा-कसा केला जातो? तर त्यासाठी पहिलं अगदी सोपा मार्ग म्हणजे रोज मीठ लावून अंघोळ करायला सुरुवात करणं. आय थिंक 2 दिवसापूर्वीच मी एक पेशंट कोणीतरी करत होतो आणि त्या पेशंटच्या ऑराला हात लावल्याने लक्षात आलं, की ऑरा प्रचंड स्टिकी आहे. आता ऑरा प्रचंड स्टिकी असल्यामुळे जो खरं तर 4 ते 5 इंच कमीत कमी असला पाहिजे इनर ऑरा आणि आउटर ऑरा 1 मीटरपर्यंत असला पाहिजे. तो खूप श्रिंक झालेला होता. आता ऑरा असा श्रिंक झालेला असल्यामुळे त्या व्यक्तीला काहीच करू नयेसं वाटतं. आणि म्हणून तुमच्या आसपास काही वेळेला अशी लोकं येतात, की ज्यांना राइट पार्टनर हवाय किंवा राइट गोष्टी आयुष्यात मॅनिफेस्ट करायच्या आहेत, पण ते त्यासाठी काही करू इच्छित नाहीत. ते असेच नुसते बसून राहिले असतात, की माहीत नाही, बहुतेक देवाचं काहीतरी असणार, बहुतेक आमची कर्मच असणार, माझ्या आयुष्यात त्यामुळे हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आलेले आहेत. अशी काहीतरी त्यांची एक विचित्र फिलॉसॉफी तयार झालेली असते. आता अशा लोकांना सोपा मार्ग म्हणजे त्यांना सांगायचं आजपासून रेग्युलरली 6 ते 7 दिवस सबंध शरीराला साबणाने ते स्वच्छ करून झालं, थोडक्यात अंघोळ तुमची करून झाली, की ओल्या अंगाला बारीक मीठ लावायला सांगा. काही वेळेला प्राणिक हिलिंगचे वरचे वर्कशॉप केलेले लोकं जे असतात, ती ही सोपी गोष्ट विसरून गेलेले असतात. आणि त्यांना मी तसं सांगितलं, की "तुम्ही मीठ लावून अंघोळ करू शकाल का?" ते म्हणाले, "हां, तेवढं नक्की करू शकतो." ठीक आहे, तुम्ही मीठ लावून अंघोळ करा. सेकंड डेला मी गंमत म्हणून जस्ट त्यांचा ऑरा स्कॅन केला. लक्षात आलं, वॉव! यांचा ऑरा बऱ्यापैकी ब्राईट झालाय.
ओके. परत सेकंड डे, परत थर्ड डे. असं 6-7 दिवस जर का त्या व्यक्तीने ते केलं, तर तुमचं हे जे एनर्जी फील्ड आहे, हे बऱ्यापैकी मोठं झालेलं असतं. बऱ्यापैकी ते स्ट्राँग झालेलं असतं. आता हे स्ट्राँग झाल्यानंतर ही एनर्जी कशाततरी तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे. उदाहरण, समजा तुम्हाला असं वाटतंय, की मला फिजिकली एक बेस्ट लाईफ पार्टनर मिळाला पाहिजे. ओके. तर तुम्ही एक कागद पेन घेणार आहात आणि त्याच्यावरती लिहिणार आहात, की तुम्हाला कशा-कशा प्रकारचा फिजिकल अट्रॅक्टिव्ह व्यक्ती मिळाला पाहिजे. ओके. आता हे का करायला लागतं? तर मास्टर शो आमचे नेहमी सांगायचे, की रिटर्न व्हॉट्स हॅज पॉवर. स्पेसिफिकली तुमच्यापैकी जे प्राणिक शिकलेले त्याने एक एक्सपेरिमेंट करा, की तुमच्या समोर जो पेपर आहे, त्या पेपरचा नुसता ऑरा स्कॅन करा. एक ट्राय करून बघा हा प्रकार. ओके. आता हा ऑरा स्कॅन करून झाल्यानंतर तिथे तुम्ही काहीही त्या पेपरवर लिहा, तुम्हाला आवडेल ते. किंवा तुम्हाला कशी व्यक्ती हवी आहे, ते जस्ट लिहिलत तरी चालेल. ओके. हे लिहून झाल्यानंतर पुन्हा त्याची एनर्जी स्कॅन करून बघा. त्या पेपरच्या एनर्जीमध्ये काय फरक पडला. काय अनुभव येतोय? पहिल्यापेक्षा ऑरा वाढला, कमी झाला? टाइप करा तुम्हाला जे काही उत्तर असेल ते. ऑरा वाढला. फॅन्टास्टिक. त्यामुळे जेव्हा तुम्ही ते लिहायला सुरुवात करता, की मला एक्झॅक्टली व्यक्ती कशी हवी आहे, तेव्हा आपोआप तुम्हाला त्याच्यामध्ये काय लक्षात येतं, की त्या गोष्टीचा ऑरा वाढतो. आता ह्याच्या आधी एक छोटंसं प्रॅक्टिकल तुम्हाला करून बघायचंय. ओके. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो, की त्यांची मेंटल क्लॅरिटी ही तेवढी स्पष्ट त्यांना वैचारिक स्पष्टता नसते. मग अशा व्यक्तींनी एक छोटंसं प्रॅक्टिकल आपण करून बघूया. तेव्हा आपण ओम या शब्दाचा आपण आवाज उपयोग करणार आहोत. म्हणून मास्टर सांगतात, की ओम हा एक डिव्हाइन साउंड आहे. जे हिंदू असतील त्यांनी ओम वापरा आणि जे मुस्लिम असतील त्यांनी आमीन आणि आमेन. ख्रिश्चनिटीमध्ये आमेन. या तिन्ही शब्दांची जी व्हायब्रेशन्स आहेत, ती सेम आहेत. ओके. म्हणून आपण करूया, की मेंटल क्लॅरिटी येण्यासाठी आपण ओमचा उपयोग करूया. ओके. आता एक छोटासा एक्सपेरिमेंट त्याच्या आधी करा. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम समोर तुमच्या आहे, असं इमॅजिन करा. जस्ट. ओके. हा समोर इमॅजिन केला. ज्यांना प्राणिक हिलिंग येतंय त्यांनी स्वतःचा ऑरा स्कॅन करा. इनर ऑरा किंवा ओव्हरऑल ऑरा असं म्हणून स्कॅन करा. मिळाला? हं. आता हा प्रॉब्लेम दोन्ही हातात धरा. ओके. म्हणा कॉम्प्रेस, 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 डिसइंटिग्रेट परमनंटली. ओके. स्कॅन इनर ऑरा. काय फरक पडला बघा. किती जणांना अनुभव येतोय, की ऑरा वाढला पहिल्यापेक्षा स्वतःचा? येस. म्हणजेच या प्रॉब्लेमला एनर्जी सप्लाय करणारे कोण होतो? तर आपण होतो. त्यामुळे आपल्या ऑरातली बरीचशी एनर्जी आपण ह्यासाठी खास त्या प्रॉब्लेमला देत होतो. म्हणून आपल्याला वाटत होतं, की कदाचित हा प्रॉब्लेम कधीच सुटणार नाही. हा प्रॉब्लेम मला घेऊनच जाणार. लाईफटाईम माझ्याबरोबरच राहणार. थोडक्यात काय केलं आपण प्रयत्नपूर्वक प्रॉब्लेम मॅग्निफाय केला. ओके. पुन्हा एकदा एनर्जी स्कॅन करा प्रॉब्लेमची. आता हे सगळे मी सांगितलेले विचार म्हटलेत ना तुम्ही मनात सुद्धा. म्हणून परत कॉम्प्रेस, 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 डिसइंडिकेट परमनंटली. ओके. पुन्हा एकदा ऑरा स्कॅन करून बघा, ऑरा वाढलाय की नाही? क्लिअर? अजून ऑरा क्लीन करण्यासाठी
आपल्याला मेंटल क्लॅरिटी येण्यासाठी आपण ओंकाराचा उपयोग करूया. असा विचार करा, की मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही तुमचे दोन्ही पावलं ठेवलेली आहेत. हं. हात मोकळे ठेवा. दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. आपण सगळेजण ओंकार करतोय. तुम्ही पण सगळ्यांनी चॅन्टिंग करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. ओके. आता स्वतःला शांतपणे प्रश्न विचारा, मला कुठल्या प्रकारचा सोलमेट हवा आहे? तुमच्या की मगाशी काही जण लिखाण केलं असेल, अजून काही मेंटल क्लॅरिटी येते का? चेक. माझ्या आसपास मला समजून घेणारी माणसं आहेत का? तर मन शांत झाल्यामुळे कदाचित तुमचं मन पटकन रजिस्टर केलं, की हो, ही व्यक्ती मला कायम समजून घेते. मग ती कुठल्याही बॉडीमध्ये असेल, मेल बॉडीमध्ये असेल, फिमेल बॉडीमध्ये असेल, तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल, तुमच्यापेक्षा वयाने मोठी असेल, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. त्या व्यक्तीला म्हणा, आत्मा नमस्ते. थँक यू. मला प्रत्येक वेळेला समजून घेतल्याबद्दल थँक यू. परत स्वतःला प्रश्न विचारा, अशी कोण-कोण व्यक्ती माझ्याजवळ आहेत, की ज्यांच्याशी मी माझं नॉलेज शेअर केलं, तर मला रिटर्नमध्ये नॉलेजच मिळतं. त्या व्यक्तीला म्हणू शकता, आत्मा नमस्ते. थँक यू. मला नर्चर केल्याबद्दल. थँक यू. या स्पिरिच्युअल सोलमेटमध्येच तुमचे जे कोणी गुरु आहेत, जे कोणी मेंटॉर्स आहेत, ते सगळे कव्हर होतायत. तुमचा जो फिजिकल फॉर्म मधला लाईट वाटणार असेल, त्याने तुमची फिजिकल नीड ही अनेक वेळेला पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्याही व्यक्तीला म्हणा थँक यू. त्या व्यक्तीला लग्नाच्या आधी आठवा. अशा काय काय क्वालिटीज तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये दिसल्या होत्या,
की ज्यामुळे तुम्ही ती व्यक्ती पसंत केलीत? तुमच्यापैकी काही-काही जणं त्या व्यक्तीवर प्रदीर्घ काळ प्रेम करत असाल. मे बी त्या व्यक्तीचे फिजिकल लुक्स हे तुम्हाला खूप आवडले असतील. कदाचित त्या व्यक्ती तुमच्यासाठी खूप केअरिंग होती. कदाचित त्या व्यक्तीची थॉट प्रोसेस तुम्हाला खूप आवडली असेल. त्या व्यक्तीला शतशः धन्यवाद द्या. थँक माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक कदाचित तुमचेही फिजिकल लुक्स चेंज झाले असतील, पण आजही ती व्यक्ती तुमच्याबरोबर अखंड आहे. हे सगळे मला जे सोलमेट मिळाले त्यांना शतशः धन्यवाद. थँक आता ही प्रॅक्टिस केल्यानंतर सावकाश डोळे उघडा आणि तुमचा ऑरा स्कॅन करून बघा. तुम्हाला स्वतःच्या ऑरामध्ये काय काय चेंजेस सापडत आहेत? पहिल्यापेक्षा ऑरा मोठा झाला का? तर मास्टर चिवाकोक्सी ह्या टेक्निकला म्हणतात ग्रॅटिट्यूड. ओके, त्यामुळे तुम्हाला ही जी माणसं आसपास तुमच्या अखंड मिळालेली आहेत, तर त्यांच्याबद्दल ज्यावेळेला आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला सुरुवात करतो, तर तेव्हा तुमचा ऑरा हा मोठा होतो आणि तुम्हाला जी स्पिरिच्युअल एनर्जी अवेलेबल केली जाते, ती आणखी मोठ्या प्रमाणात ती एनर्जी अवेलेबल केली जाते. त्याचा फायदा हा होतो, की तुमचा ऑरा अजून मॅग्नेटिक होतो. म्हणजे एक एक्सपेरिमेंट करूया. ही प्रॅक्टिस करायच्या आधीचं ऑराचं मॅग्नेटिझम म्हणून स्कॅन करा. ही प्रॅक्टिस करायच्या आधीचं ऑराचं मॅग्नेटिझम आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतरचं ऑराचं मॅग्नेटिझम. काय फरक पडलाय मला तुम्ही स्कॅन करून टाइप करा. येस, इन्क्रीज. डेफिनेटली. तुमचं ऑराचं मॅग्नेटिझम वाढलं म्हणजेच तुमचा पहिल्यापेक्षा ऑरा आणखी मोठा झालाय. आता आपण एक्झॅक्टली टेक्निक वापरूया, की तुम्हाला राइट सोल अट्रॅक्ट जो करायचा आहे, त्यासाठी सफिशियंट एनर्जी जनरेट झाली. ओके, म्हणून हात मोकळे ठेवा. आता इथे 2 टेक्निक्स तुम्ही वापरू शकता. एक वापरू शकता व्हिज्युअलायझेशन. ओके, आणि दुसरं टेक्निक इन्व्होकेशन म्हणजे प्रार्थना करून आपण तो राइट सोल आपल्या आयुष्यात मागत आहोत. हं? तर हात मोकळे ठेवू शकता तुम्ही. डोळ्यासमोर चित्र आणा, की तुम्हाला कशा प्रकारची व्यक्ती आयुष्यात हवी आहे. कुठल्या कॅटेगरीतला सोल तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवा आहे.
पुन्हा सेम इमॅजिनेशन करा, की तुम्हाला ज्या प्रकारचा सोल हवा आहे, तो इमॅजिन करा. तुमच्यापैकी काही जणांच्या मनात ज्या पास्ट मेमरी आहेत, एखाद्या व्यक्तीबद्दलच्या किंवा तुमच्या एखाद्या नात्याबद्दलच्या, तर ती एनर्जी सुद्धा तुम्हाला सफिशियंट एनर्जी जनरेट करण्याच्या आड येतेय. म्हणून हे फाइंड आउट करा, की एखाद्या नात्याबद्दलचा कडवट अनुभव तुमच्याकडे आहे का? त्याच्यातून बिटरनेस तयार झालाय का? पण आता मी तुमच्यामध्ये काही जणांमध्ये हे सेन्स करतोय, की तो बिटरनेस असल्यामुळे नकोच आपल्या आयुष्यात कोणी व्यक्ती, अशा प्रकारचं एक फिलिंग आतून कुठेतरी तयार झालंय. ओके. जर हे फिलिंग आपल्या लेव्हलवर जात नसेल, तर आपण आता एक छोटीशी फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करून बघूया. त्याच्याने काही एनर्जीज निघतील. ओके. दोन्ही हात ब्लेसिंग पोश्चरमध्ये ठेवा. ती जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यामुळे तुमच्या आयुष्यात जो कडवटपणा आलाय, आधी त्या व्यक्तीला आपण फॉरगिव्ह करूया. हे ईश्वरा, मी या व्यक्तीला पूर्णपणे क्षमा करत आहे. विशेषतः ह्या व्यक्तीला मी माझ्या पातळीवर कंप्लीटली फॉरगिव्ह करू शकत नाहीये. तर मला आपलं सर्व पातळीवर सहकार्य देण्यात यावं. तुम्हाला लक्षात येईल तुमचं शरीर हळूहळू हलकं हलकं व्हायला लागलंय. पुन्हा एकदा, हे ईश्वरा, मी ह्या सगळ्या व्यक्तींना, एक दोन तीन कोणी व्यक्ती असतील किंवा एक सिंगल व्यक्ती असेल, मी सगळ्यांना पूर्णपणे फॉरगिव्ह करत आहे. कृपया मला फॉरगिव्ह करायला सहकार्य केल्याबद्दल शतशः धन्यवाद. ओके. या व्यक्तीची लिंक कट करून टाका. कट कट कट. हे ईश्वरा, कृपया ह्या व्यक्तीमुळे माझ्या मनात जी निगेटिव्ह भावना तयार झाली आहे, भीती निर्माण झाली आहे, ती कृपया नष्ट करण्यात यावी. मला ही मिरॅक्युलस हिलिंग केल्याबद्दल शतशः धन्यवाद. सगळ्यांनी म्हणा. हे ईश्वरा, आपण दिलेलं हिलिंग मी पूर्णतः स्वीकारत आहे. हे ईश्वरा, आपण दिलेलं हिलिंग मी पूर्णतः स्वीकारत आहे. माझे जे जे ऑर्गन्स, जे जे चक्र या दुःखाच्या अनुभवामुळे अफेक्ट झाले असतील, ती पूर्णपणे क्लीन होऊ देत, एनर्जाइज होऊ देत आणि पूर्णपणे हील होऊ देत. माझ्या काही निगेटिव्ह कर्मांमुळे ह्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेल्या होत्या. तरी ह्या व्यक्तींना उत्तम पद्धतीने हाताळण्याची मला क्षमता दिल्याबद्दल शतशः धन्यवाद.
किंवा काही जणांच्या आयुष्यातनं त्या व्यक्ती ऑलरेडी दूर गेल्या आहेत. त्यांनी स्वतःला ॲप्रिशिएट करा. ह्याचा अर्थच माझी मी कर्मा प्रॉपरली वर्कआउट केलेली आहेत. थँक यू. आता इमॅजिन करून बघा तुम्हाला कशी व्यक्ती आयुष्यात हवी आहे. कुठल्या प्रकारचा सोलमेट हवा आहे ते तुम्हाला जास्त क्लिअरली विचार करता येतंय का? जास्त क्लिअरली शोधता येत. हे इमॅजिन करून झाल्यानंतर परत त्या इमॅजिनेशनची एनर्जी स्कॅन करून बघा. ते चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणलं. थोडक्यात त्याला विचार आहे तो. त्या विचाराची एनर्जी स्कॅन करून बघा. ओके. आता म्हणा हा विचार कंप्लीटली मॅनिफेस्ट होण्यासाठी आवश्यक एनर्जी. ओके. एक रेफरन्स हँड धरा. दुसऱ्या हाताने स्कॅन करा. हा विचार पूर्ण मॅनिफेस्ट होण्यासाठी आवश्यक एनर्जी किती आहे ते बघा. 100% किती असली पाहिजे. आत्ता या विचाराची एनर्जी. ओके. तुम्हाला लक्षात येईल आता त्या विचाराची एनर्जी मे बी कमी आहे आणि रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. मग आता लिहून काढा की ही एनर्जी कशाने जास्त डेव्हलप होईल. टेक्निक नंबर 1, तुम्ही रोज डीप ब्रिदिंग केल्यामुळे या विचाराची एनर्जी वाढतीये का? ओके. असे टेक्निक्स लिहून घ्या. मग आपण कुठल्या टेक्निकने तुमची ती एनर्जी वाढतीये हे फाइंड आउट करता येऊ शकेल. टेक्निक नंबर 2, तुम्ही रोज फॉरगिव्हनेस केल्यामुळे ह्याची एनर्जी वाढतीये का? टेक्निक नंबर 3, जे तुमच्या आयुष्यात ऑलरेडी मिळालेले आहेत, जे योग्य व्यक्ती मिळाल्या आहेत, त्यांना तुम्ही रोजच्या रोज ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्यामुळे एनर्जी वाढतीये का? टेक्निक नंबर 4, तुम्ही रेग्युलर सेल्फ हीलिंग केल्यामुळे ही एनर्जी वाढतीये का? टेक्निक नंबर 5, ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाहीये, जमत नाहीये, त्या व्यक्तीचं हीलिंग केल्यामुळे तुमची एनर्जी वाढतीये का? कारण काही-काही वेळेला मी असं बघितलंय, की ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाहीये, त्याला ॲडजस्ट करायला ह्यूज एनर्जी लागते. आणि ती ह्यूज एनर्जी सगळी तुमच्या ऑरा चक्रातनं त्या व्यक्तीला तुम्ही एनर्जाइज करत राहता आणि त्यामुळे तुमचा ऑरा कंटिन्युअसली ड्रेन होतोय. आता त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही हीलिंग्स करायला सुरुवात करणार आहात, तेव्हा आपोआप काय होणार आहे, की त्या व्यक्तीवरती तुमची जी निगेटिव्ह कर्म आहे, ती तुम्ही इंटेलिजंटली वर्कआउट करताय. टेक्निक नंबर 5 झाली. हां. टेक्निक नंबर 6, मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स. हे रोजच्या रोज मी केल्याने एनर्जी चेंज होतेय का किंवा वाढतीये का? टेक्निक नंबर 7, हा विचार मॅनिफेस्ट होण्यासाठी मला शुभ कर्मांची आवश्यकता आहे का? हे आधी स्कॅन करायचंय. किती शुभ कर्मांची आवश्यकता आहे? आणि परत ती शुभकर्म कशाने जनरेट होत आहेत? डोनेशनने ती शुभकर्म जनरेट होत आहेत का? ओके. त्यामुळे आता ही 5 ते 6 आपण जे मार्ग वेगळ्या प्रकारचे बघितले, ते स्कॅन करून बघा. ह्याच्याने कुठल्या गोष्टीने ती एनर्जी 100% पर्यंत आपोआप डेव्हलप होतीये. ट्राय. एक-एक गोष्ट समोर आहे असा विचार करा आणि स्कॅन. फॉर एक्झाम्पल, मी पहिला पॉइंट तुम्हाला सांगितलेला आहे, की त्या व्यक्तीला फॉरगिव्ह केल्याने समजा एनर्जी डेव्हलप होतीये का?
तर मी स्कॅन केलं 100% एनर्जी एवढी लागणार आहे आणि मी रोज फॉरगिव्हनेस केला तर किती एनर्जी जनरेट होतीये. तर लक्षात ओके एवढी एनर्जी जनरेट होतीये. ठीक आहे. मी समजा डोनेशन केलं तर किती एनर्जी जनरेट होतीये. तर वाव यानी एनर्जी एवढी जनरेट होतीये. मी रोज ट्विन हार्ट केलं तर किती एनर्जी जनरेट होतीये. तर त्यांनी एवढी एनर्जी जनरेट होते. कन्सेप्ट क्लिअर. त्यामुळे अशी जी 6-7 टेक्निक्स तुम्हाला आता सांगितल्या त्याच्यातल्या कुठल्या टेक्निकने मॅक्झिमम एनर्जी जनरेट होतीये ते फाइंड आउट करा आणि ते टेक्निक मी रेग्युलर प्रॅक्टिस करेन. क्लिअर. आता करून बघा. ओके. लिस्ट तयार झाली. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कदाचित तुम्ही कुठलंच टेक्निक वापरत नव्हतात आणि तुम्ही एक्सपेक्ट करत होतात की मला एवढी एनर्जी जनरेट झाली पाहिजे आणि वाट बघत होतात. त्यामुळे काय झालं, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्यक्षात यायला हवी आहे ती आज तागायत आलेली नाहीये. हे त्याचं वन ऑफ द रिझन असू शकतं. सेकंड टेक्निक आहे जे मास्टर प्राणिक सायकोथेरपीच्या वर्गात शिकवतात ज्याला म्हणतात सॅक्रिफायझिंग. ओके. आता सॅक्रिफायसिंग टेक्निक तुम्ही कसं वापरणार. तर फक्त जस्ट ईश्वराला प्रार्थना करणार. विचार करा की ईश्वर हा मोस्ट केअरिंग मोस्ट लवेबल आहे. ओके. आणि ईश्वराचं वन ऑफ द स्वरूप जे आहे ज्याला आपण विष्णू म्हणतो त्यांचं काम काय प्रोव्हाइड करणं. ओके. आणि म्हणून तुम्ही प्रार्थना करताय की हे ईश्वरा मला अशी अशी व्यक्ती हवी आहे आणि ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आलं तर माझं आयुष्य खूप बेटर होईल असं मला वाटतंय. तर कृपया माझा ही विश ही मी तुला अर्पण करीत आहे. ट्राय करून बघा. काही काही जण आपल्यापैकी डिव्होशनल नेचरची नसाल तर त्यांच्यासाठी ही टेक्निक वर्कआउट नाही होत. हा पण तुम्ही जर डिव्होशनल नेचरचे असाल आणि तुम्हाला ईश्वराचा काहीतरी युनिक एक्सपिरियन्स आलेला आहे तर तुम्ही तेही टेक्निक वापरू शकता. जे डिव्होशन नेचरच आहे त्याने ट्राय करायला हरकत नाही. तुम्हाला कशा स्वरूपाची व्यक्ती हवी आहे तुमच्या डोक्यात क्लिअर आहे आता. हे ईश्वरा मला ABC प्रकारचा सोलमेट माझ्या आयुष्यात दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. कृपया माझी ही विश प्रॉपरली रॅपिडली मटेरियलाइज व्हावी. थँक्यू. तसं मास्टर अचुआ क्रियाशक्तीच्या एका वर्कशॉपमध्ये हे सांगायचंय की एक मुलगी होती आणि त्या मुलीसमोर तिने एक पोस्टर बघितलं आणि त्या पोस्टरवरचा जो मुलगा आहे तिच्या मनात यायला लागलं की यस माझा बॉयफ्रेंड किंवा माझा नवरा आपण त्याला म्हणूया तो की तो ह्या प्रकारचा असला पाहिजे. आणि ती खूप स्ट्रॉंग विश तिने करायला सुरुवात केली. आणि मग तसाच मुलगा सेम तिच्या आयुष्यात आला. ती म्हणाली येस जगातील सगळ्यात हॅपीएस्ट व्यक्ती आता मी आहे. पण काही दिवसांनी तो मुलगा प्रचंड दारू प्यायला लागला आणि तो ऑलमोस्ट 7 दिवस दारूच्या त्या व्यसनामध्ये असायचा. आणि ती दुःखी झाली की हा मुलगा असं का वागतोय. दारू सोडण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले आणि तो दारू सोडत नाहीये. आणि ती मास्टरांकडे गेली. मास्टरांना म्हणाले मास्टर मी खूप वेळा हे प्रयोग करून बघितला पण मला चुकीची व्यक्ती मिळाली हो. दिसताना ती व्यक्ती तशीच आहे पण ती प्रत्यक्षात तशी स्वभावाने नाहीये. ओके तू कुठल्या पोस्टरवर मेडिटेट करतोस ते घेऊन ये. आणि आणल्याचं लक्षात आलं की तो मुलगा एका दारूची ऍड करत होता. क्लिअर होतंय. अल्टिमेटली तिने तेच व्हिज्युअलाइज केल्यामुळे ती गोष्ट मॅनिफेस्ट झाली. पण आता इथे आपण शब्द काय वापरले की प्रॉपरली अँड रॅपिडली ती गोष्ट माझ्याशी मटेरियलाइज होऊ दे. त्यामुळे तुम्ही जरी एखाद्या व्यक्तीवरती फोकस करत असाल की अशा अशा प्रकारची व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे. ओके. पण ती व्यक्ती जर प्रॉपर नसेल तर काही वेळेला तुम्हाला लक्षात येईल की तशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होत नाही. क्लिअर होत आहे. आणि म्हणून पण ह्याच्यावरती ईश्वरावर जर का तुमची श्रद्धा निर्माण झाली असेल तर तुमच्यासाठी जी कम्पॅटेबल असेल व्यक्ती ती तुम्हाला दिली जाते. प्रॉब्लेम असा आहे अनेक लोकांना अनेक वर्ष मला मिळालेली व्यक्ती ही मला कम्पॅटेबल आहे हे फील व्हायला वेळ लागतो. कारण आपल्या मानवी मनाचा प्रॉब्लेम काय आहे. आपण सगळ्यांमधल्या मिस्टेक्स शोधत राहतो. आपण स्वतःच्या मेंदूला असं ट्रेन केलेलं आहे. अल्टिमेटली काय होतं
ती व्यक्ती समोर असून सुद्धा त्याच्या ऑराचा बेनिफिट आपल्याला घेता येत नाही. म्हणून माझ्या वर्कशॉप ज्यांनी केले त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे, की हे आपणच हे आपले प्लस पॉइंट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या गॅप्स आहेत ते आपले मायनस पॉइंट्स आहेत. आणि काही वेळेला तुम्हाला मिळालेली व्यक्ती एक्झॅक्टली अशी आहे. क्लिअर? त्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठता येतंय, त्या व्यक्तीला रात्री उशिरा जागता येतंय. येस ओर नो? आता ह्याचा उपयोग करण्यापेक्षा आपण काय केलं, त्या व्यक्तीला सकाळी लवकर उठवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करायला सुरुवात केली. सकाळचं महत्त्व याच्यावर आपण त्यांना अनेक वेळा लेक्चर दिली. सकाळी लवकर का उठायचं असतं? मग या ग्रंथांमध्ये काय सांगितलंय? ते स्वामी काय सांगतायत? ते महाराज काय सांगतायत? अल्टिमेटली काय झालं? वादविवाद वाढले आणि केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली. ज्यांचं लग्न होऊन अनेक वर्ष झाले, ते म्हणाले, "जाऊ दे, मला आयुष्यात डिफेक्टिव्ह पीसच मिळालेलं आहे." क्लिअर होतंय? पण आपण अशा प्रकारे जर का थोडंसं बघितलं असतं, की नाही मला ही व्यक्ती दिली आहे, म्हणजे ईश्वराचं काहीतरी त्याच्यामागे कारण असेल. ईश्वर म्हणा, गुरु म्हणा, नाव वरती लेबल कोणाचंही लावलं तरी चालेल. तर शक्यता आहे, की तुम्हाला त्या व्यक्तीचा जो रात्री जागण्याची क्षमता आहे, त्याचा कसा वापर करायचा ह्याच्यावर विचार करता येऊ शकेल. ओके? सेम तुम्हाला प्रचंड मेडिटेशन्स करायला आवडतात आणि तुमच्या घरच्या लोकांना आजतागायत वाटत नाहीये, की मेडिटेशन्स केली पाहिजेत. येस ओर नो? तर आपण त्यांना सोडून देत नाही. आपण त्यांच्यावर कंपल्शन करतो आणि एकदा तरी ट्विन हार्ट करून बघा. एकदा तरी अनुभव घेऊन बघा. पण ह्याचाच अर्थ आपल्याकडे बघून काही फारसे बदल झालेले नाहीत, हे त्यांना वारंवार जाणवतंय. की आधी जेवढे डिफेक्टिव्ह पीस होतो, त्याच्यापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह पीस कदाचित आपण आता झालेलो आहोत. येस ओर नो? मग आता जर मला राइट सोल अट्रॅक्ट करायचा असेल, तर माझा लाईट पण तसाच शाईन झाला पाहिजे. तर तो राइट सोल अट्रॅक्ट होईल. म्हणून मास्टर कित्येक वेळेला म्हणायचे, एखाद्या व्यक्तीने सांगितलं, "मास्टर माझा लाईफ पटरा असा आहे, असा आहे." म्हणजे "येस, येस, 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 येस. तुझ्या ज्याप्रमाणे लाईट होता त्या सेम प्रकारचा सोल तू अट्रॅक्ट केलेला आहेस." क्लिअर? त्यामुळे जे कुठल्या ना कारणाने आधी डबल होते, मग सिंगल झालाय आणि आता परत डबल होण्याचा विचार करताय, तर प्रयत्न करा, की आधीच्या लाईफ पार्टनरला क्रिटिसिझम न करणं. कारण काही वेळेला कंटिन्युअसली क्रिटिसाइज किंवा त्याच्याबद्दलचा बिटरनेस जो काही तुम्ही केलाय, तोच आठवत असता. तुमच्या ऑरामध्ये एनर्जी तुम्ही तीच क्रिएट करता आणि मग प्रयत्न करताय, की मला बेटर व्हर्जन मिळायला पाहिजे. इंटरेस्टिंग. क्लिअर? तर म्हणून ज्यांचे काही दुःखद अनुभव असतील, ओके. तुमच्याकडे एन नंबर ऑफ टेक्निक्स प्राणिक हेलिंगमध्ये दिलेली आहेत. ज्यांचं प्राणिक हेलिंग झालेलं नाहीये, त्यांनी सोपं कुठल्याही प्राणिक हेलिंगला कॉन्टॅक्ट करा. सो सिंपल. अर्थात प्रॅक्टिस करणाऱ्या. नाहीतर काही वेळेला तुम्हाला प्राणिक हेलिंग मधलं हे सेशन ऐकल्यामुळे अपडेटेड ज्ञान आहे आणि त्याच्याकडे जाऊन, "हो, असं असतं? वॉव! मला आत्ताच कळलं." इंटरेस्टिंग. त्यामुळे असं प्रॅक्टिस करणाऱ्या प्राणिक हेलिंगला कॉन्टॅक्ट करा आणि मग तो त्या प्रकारची तुम्हाला सायकोथेरपी हे देईल आणि मग ती एनर्जी निघेल. तुम्ही प्राणिक हिलर आहात, पण तुमच्या आयुष्यात तो ट्रॉमा खूप मोठा आहे, असंही होऊ शकतं. आणि तो तुमच्या वाटेल नाही निघत आहे. नो प्रॉब्लेम. दुसऱ्या प्राणिक हिलरला कॉन्टॅक्ट करा. त्याला सांगा, "प्लीज मला हीलिंग कर आणि त्यातला माझा ट्रॉमा काढ." कारण तो माणूस त्याच्या प्रॉब्लेमपासून तटस्थ आहे. तो तटस्थ असल्यामुळे तो प्रॉब्लेमला घट्ट धरून नाहीये. ओके. मी आता तो मधल्या काळात पिक्चर बघत होतो. अ, त्या सगळ्या बहिणींचं एकत्र आहे. त्या मंगळागौरीच्या एका कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात. आणि ती एक बहीण जी असते ती तिच्या नवऱ्यामध्ये खूप गुंतलेली असते आणि तो नवरा ऑलरेडी दुसऱ्या मुलीवर राहत असतो. तर तिची बहीण तिच्याकडे येते आणि ती वॉशरूमला चाललेली असते आणि तिचा हात घट्ट धरून ठेवते. तर ती म्हणते, "सोड ना गं, मला वॉशरूमला जायचंय." "हो जा ना." परत ती घट्ट धरून ठेवते. परत एकदा, दोनदा, तीनदा होते. ती वैतागते, "अगं सोडत का नाहीयेस?" त्यामुळे "तू पण एक्झॅक्टली तुझ्या नवऱ्याला असंच तर धरून ठेवलंयस. सोड." आणि त्या क्षणाला तिला रिअलायझेशन होतं. मग ती तिथे जाते आणि ती काही ठराविक प्रोसेस करते आणि प्रश्न सुटतात त्याच्यामध्ये. तर काही वेळेला आपण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला बिटरनेस मिळतोय, ती गोष्ट आपण थांबवत नाही आहोत. आपण त्याला काहीतरी शुगर कोटेड गोष्ट करतोय. तर बेटर रिलीज केल्याशिवाय नवीन एनर्जी अट्रॅक्ट करता येणार नाही. कन्सेप्ट क्लिअर? आणि काही वेळेला तुम्ही त्या व्यक्तीशी छान ॲडजस्ट केलेलं आहे. ओके. तर एक्सेप्ट, की ओके चला आपली स्किल्स डेव्हलप झालेत. आपण अशा लोकांना आपण हँडल करायला शिकलेलो आहोत. ॲप्रिशिएट. अल्टिमेटली काय झालं, अशा प्रकारची कधीही लोकं तुमच्या आयुष्यात आली, तर तुम्ही त्यांना हँडल करू शकताय. कन्सेप्ट क्लिअर? लक्षात येतंय? हं. त्यामुळे ह्यापैकी कुठली टेक्निक्स
तुम्हाला सुटेबल आहेत. कुठल्या ह्याच्यातनं तुमची एनर्जी तशी बिल्ड होतीये आणि त्यामुळे तुम्ही राइट सोल अट्रॅक्ट करताय, हे तुम्ही चेक करा. आणि मग त्यानुसार प्रोसेस करायला सुरुवात करा, की आपोआप हळू ती एनर्जी बिल्ड होते आणि मग राइट सोल अट्रॅक्ट होतो. हं, क्लिअर? आता त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं, की तुमच्या आयुष्यात आत्ता ज्या व्यक्ती आल्या आहेत, त्याच्याने तुम्हाला एवढंच नक्की कळलं काय नकोय. त्यामुळे ते कळलं तरी स्वतःला अप्रिशिएट करा. चला, आपण आधी आपल्याला काहीच अंदाज नव्हता. आधी आपण जॅकपॉट सगळ्यालाच हो म्हणत होतो. काही-काही जणांचं तर असे चेहरे आहेत, की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं लग्न लावलंय. त्यांनाही माहीत नव्हतं शेवटपर्यंत नवरा कोण या बायको कोण आणि सडनली त्यांच्यावर बॉम्ब पडलेला आहे. ओके. काही-काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं, की जस्ट फिजिकल त्यांचा लूक बघून ते अट्रॅक्ट झालेले आहेत. आणि नंतर एकदा, दोनदा, तीनदा फिजिकल रिलेशनशिप आली आणि मग इंटरेस्ट संपलाय. आणि मग आता असा कुठलाही फॅक्टर सापडत नाहीये, की ज्या फॅक्टरमुळे ह्या व्यक्तीला दीर्घकाळ राहता येईल. येस ओर नो. त्यामुळे सोलमेट म्हणून आपण जी संकल्पना बघतोय, ही काही वेळेला टेम्पररी असते, काही वेळेला परमनंट असते. क्लिअर? कारण तुम्ही त्या प्रकारची व्यक्ती अट्रॅक्ट केली तुमच्या ऑरामध्ये. कन्सेप्ट क्लिअर होतायत? हं. काही-काही जणांना असं वाटतं, की आम्ही आता ज्येष्ठ नागरिक झालो. आम्हाला सोलमेट म्हणजे काय एक नवरा किंवा एक कोणाची बायको मिळाली. ओके फिनिश. पण आत्ताच्या आपण लेक्चरमध्ये बघितले, की सोलमेटचे अनेक प्रकार आहेत. ना की एकच प्रकार आहे. जसं 2 व्यक्ती एकमेकांच्या ओळखीच्या होतात आणि त्यांना वाटतं, की आपले विचार छान मॅच होतात आणि ते एक चांगला बिझनेस चालू करतात. हेही सोलमेटच आहेत. क्लिअर होतंय? हं. काही-काही वेळेला रोल असतात सासू आणि सून, पण ते एकत्र आल्यानंतर एवढे एकमेकांना मर्ज होतात. आमच्यात एक प्राणी खिलर आहे. त्यांच्या बाबतीत मी बघितलं, की त्यांचं आणि त्यांच्या सासूचं एवढं एकमेकांवर प्रेम तीव्र निर्माण होतं, की सासू गेल्यानंतर जेवढं मुलाला वाईट वाटलं नाही, तेवढं त्यांना वाईट वाटलं. आणि त्यांना फील झालं, की माझी एक चांगली मैत्रीण गेली. हे सोलमेट आहेत. क्लिअर? त्यामुळे आपण सासू-सुनेच्या कडवट गोष्टी अनेक सीरियल्समध्ये, पिक्चरमध्ये सगळीकडे बघतो. पण काही त्या बेस्ट फ्रेंड असतात. हे सोलमेट आहेत. त्यावेळेला नवरा-बायको म्हणून तुम्ही एकत्र येता. एक दिवसाचा कार्यक्रम होतो. लोकं टाळ्या वाजवतात, लोकं घरी निघून जातात. पण तुम्ही नंतर सोलमेट आहात. त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळेला एकमेकांना खूप सपोर्ट करताय आणि बघताय वॉव! आणि त्यामुळे तुम्ही आठवत असला, की मी कधी याला क्रिटिसाइज केलंय का? कधीच क्रिटिसाइज केलेलं नाहीये. किंवा करावसंही वाटत नाही. कारण त्या व्यक्तीमधला जो युनिकनेस आहे, तुम्ही कंटिन्यूअस रजिस्टर करताय. क्लिअर? स्पेशली प्राणी किलरना आम्ही सांगतो, की तुम्हाला जो सोलमेट मिळालाय, तर फर्स्ट थँक ही भावना आधी चालू करा. आणि दुसरं, की ह्या व्यक्तीच्या कुठल्या-कुठल्या प्लस पॉइंट्स आहेत, त्याच्यावर मी मेडिटेट करतोय का? की मी कंटिन्युअसली या व्यक्तीच्या वीकनेसवर मेडिटेट करतोय? आणि जर तुम्हाला प्लस पॉइंटवर मेडिटेट करायला सुरुवात केली, तर कित्येक वेळेला असं लक्षात येतं, की कारण हे मायनस पॉइंट्स माझे होते. या व्यक्तीमध्ये प्लस पॉइंट्स आहेत. त्यामुळे 100 वेळा या व्यक्तीमुळे प्रोटेक्ट झालोय. लॉर्ड गॉड. कन्सेप्ट क्लिअर? ज्यांना चांगले मित्र-मैत्रिणी नसतील, त्यांना मी स्ट्राँगली रिकमेंड करेन, ते प्रार्थना करून मागा, की असा एखादा मित्र, अशी एखादी मैत्रीण, की जो तुमच्या वलयाला बघून तुमच्याकडे आलेला नाहीये. एक चांगलं परवा प्रवचन ऐकत होतो मी. YouTubeवर बरेच रील्स येतात ना, त्याच्यात त्यांचं बघितलं. तर ते जे गुरु होते, त्यांनी सांगितलं, हातातली अंगठी काढली. म्हणाली, "अंगठी तुमचं, सोनं माझं." ओके. पटतंय? अंगठी तुमची, सोनं माझं. लोकं विचार करतात, की म्हणजे काय म्हणतायत? ते म्हणे, "बघा ना, अंगठी तुमची, सोनं माझं." आता ही अंगठी आणि सोनं वेगळं करता येईल का हो? तर नाही करता येणार. तसंच काही-काही वेळेला आपल्याला, आपल्या ऑराला अनेक प्रकारच्या उपाधी या चिकटलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर का तुम्ही बघितलंत. ओके. आता माझ्याकडे बघताना तुम्ही काय बघू शकाल? तुमच्यापैकी काही जण ट्रेनर ही एक उपाधी तुम्ही मला लावून टाकली. ज्यांनी माझ्याकडे हिलिंग घेतलंय, त्याने एक फॅन्टास्टिक हीलर ही एक उपाधी लावून टाकली. क्लिअर होतंय? हां. कारण कधी माझ्याकडनं मेंटॉरिंग घेतलं असेल, त्यांनी मेंटॉर ही एक उपाधी मला लावून टाकली. अल्टिमेटली झालं काय, की तुम्ही माझ्याकडे जेव्हा बघताय, तेव्हा तुम्ही ते उपाधीमधनं बघताय.
त्या इमेजमधनं तुम्ही माझ्याकडे बघताय. आता जर मी एखाद्याला ट्रेनर मानलं असेल आणि तो जर चुकला तर काय होईल? तर मला इमोशनली हर्ट होईल. कशामुळे मी दुखावला गेलो? मी त्या व्यक्तीच्या ट्रेनरशिपमुळे दुखावला गेलो का? नाही. ती कशाची ट्रेनर होती? ती प्राणी किलिंगची ट्रेनर होती. मग ते परफेक्शन कशामध्ये असलं पाहिजे? प्राणी किलिंगमध्ये. पण मी त्या व्यक्तीला लाईफ कोच किंवा लाईफ ट्रेनर म्हणून बघायला सुरुवात केली आणि मग प्रॉब्लेम तयार झाले. येस ऑर नो? आता त्या व्यक्तीचं पर्सनल लाईफ आहे, कारण तो सोल आहे आणि तो सगळा काही डेव्हलपमेंट करतोय. आता डेव्हलपमेंट करत असताना काही गोष्टी छान डेव्हलप झाल्या, त्याच्यात तो ट्रेनर झालाय. पण काही गोष्टी नाही डेव्हलप झालेल्या, त्याच्यात त्याला स्वतःला काम करायचंय. आपण ह्या लेवलवरती विवेक डेव्हलप न केल्यामुळे तुम्ही ज्यांना सोलमेट आत्ता मानताय, ते सोलमेट मध्ये परफेक्शन शोधण्याचा प्रयत्न करताय. कन्सेप्ट क्लिअर? पण नो वन इज परफेक्ट. इव्हन मास्टर चोआ सुद्धा सांगायचे, मी परफेक्ट नाहीये. तर आपल्याला त्याच्याकडच्या ज्या क्वालिटीज आहेत ना, त्या सोलच्या क्वालिटींना आपल्याला अटॅच व्हायचंय. तर तुम्हाला काही दिवसांचं लक्षात येईल की त्या क्वालिटीमध्ये हा सोल परिपूर्ण आहे. आणि मग तुम्ही त्यामुळे तिघाच्या सोलकडे गेल्यानंतर हळूहळू अ, आपण जसं म्हणतो की ढवळ्याच्या जरी पवळा बांधला वाण नाही पण गोड लागला, तशा तशा त्या क्वालिटीज आपल्यामध्ये सुद्धा डेव्हलप व्हायला लागतात. एकदा मेडिटेशन्स करत होतो आणि तेव्हा मला असं दिसलं की अनेक अशा मोठ्या मोठ्या बरण्या आहेत आणि या सगळ्या बरण्या या जोडलेल्या आहेत एकमेकांशी. मी मनात प्रश्न विचारला की हे काय आहे? तर ते म्हणाले हे सगळे साधक आहेत जे एकत्र प्रॅक्टिस करतायत. ओके. काही काही बरण्यांमध्ये काही गोष्टी जास्त होत्या, काही बरण्यांमध्ये काही गोष्टी कमी होत्या आणि त्या पाईपलाईनच्या माध्यमातून ज्याच्यात कमी होत्या, त्याच्यात त्या आपोआप ट्रान्सफर होत होत्या. ती बरणी वाढत होती. परत ज्याच्यात कमी आहे त्याच्यात ती ट्रान्सफर होत होती. आणि थोड्या वेळाने असं दिसलं, की सगळ्या बरण्यांमध्ये सगळ्या गोष्टी समसमान पातळीवर आलेल्या आहेत. या सगळ्या ठिकाणी. एक्झॅक्टली ह्याला म्हणतात ग्रुप प्रॅक्टिसेस. आणि त्या ग्रुप प्रॅक्टिस केल्यानंतर काही वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल, की बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला पूर्वी जमत नव्हत्या ना, त्या आता इझिली जमायला लागल्या. मग हे सगळे सोलमेट आहेत आपले, की जे आपल्याला सोल डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट करतायत. पण आपण कधी रजिस्टरच त्यांना केलं नाही. इव्हन घरात तुम्हाला जो व्यक्ती मिळाली आहेत, तर त्या व्यक्तींच्या काही काही क्वालिटीज आहेत, त्या आपल्यामध्ये नाहीये. जसं मी माझ्या वडिलांकडे काही वेळेला बघतो. त्यांचा व्हर्च्यू कुठला चांगला असेल, स्वतःला एक प्रश्न विचारला, तर तो व्हर्च्यू आहे कॉन्स्टन्सी ऑफ एम अँड एफर्ट्स अँड नॉन लेझीनेस. त्यामुळे यशस्वी आहेत त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ते. आणि तेव्हा मला एक सिक्रेट ओपन झालं, की आपण जेवढे जेवढे लोक यशस्वी होत ना, त्यांचा कुठला तरी एक व्हर्च्यू प्रचंड स्ट्रॉंग आहे. कोणाचा तरी लव्हिंग काइंडनेस हा व्हर्च्यू प्रचंड स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ते सगळ्यांचीच प्रेमळपणाने वागतात, सगळ्यांचीच छान बोलतात, सगळ्यांचीच गप्पा मारतात. अल्टिमेटली काय होतं, लोक त्यांच्या औरामध्ये कम्फर्टेबल मानतात आणि कितीतरी त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम त्यामुळे सुटतात. एखादा आहे त्याची जनरॉसिटी हा व्हर्च्यू प्रचंड स्ट्रॉंग आहे. त्यावेळी तो सगळ्यांना देत राहतो. एखादी स्त्री असते बघा, ती घरात आली की कोणाला उपाशी पाठवत नाही बाहेर. तिचं शिक्षण फार झालं असेल का? माहीत नाही. पण तिला हे माहिती आहे, की घरात माझ्या माणूस आलाय म्हणजे त्याला भरभरून द्यायचंय. आणि ती ते देते. आलेली माणसं तृप्त होऊन त्यांच्याकडनं बाहेर पडतात. बस तिने एका सोलला फीड केलं. कन्सेप्ट क्लिअर? तर त्यामुळे हे शोधा, की माझ्यामध्ये कुठले व्हर्च्यू स्ट्रॉंग आहेत आणि कुठले व्हर्च्यू माझे वीक आहेत. कशावर मला काम करायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा सोलमेट मागताय तेव्हा अशी प्रार्थना करू शकता, की माझा हा वीकनेस स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी राइट सोलमेट मला द्या. ओके. नॉट नेसेसरी तो सोलमेट तुमच्या आवडीचा असेल. क्लिअर होतंय? काही वेळेला तुम्हाला तो सोलमेट ज्या प्रकारे ट्रेन करेल, ती पद्धत त्याची फारच युनिक असू शकते, फार पेनफुल सुद्धा असू शकते. म्हणून प्रार्थना करू शकता तुम्ही, की जरा सांभाळून, छान गोंडसपणाने मला सांभाळून घेणारा आणि मला ट्रेन करणारा असा सोलमेट मिळू दे. आणि मग लगेच अपोझिट साइडला चेक करायचं, की मी ज्या लोकांना अ, भेटतोय, बोलतोय, त्यांच्याप्रती माझा व्यवहार कसा आहे? जर मी काही लोकांच्यावरती प्रचंड स्ट्रिक्ट होत असेल, तर मला शक्यता आहे, की मी अशीच एनर्जी अट्रॅक्ट करेन, की एखादी व्यक्ती माझ्यावरती प्रचंड स्ट्रिक्ट आहे.
साईड इफेक्ट मला चूक करायला परवानगीच देत नाहीये. मला ब्रिदिंग तेवढं मोकळेपणाने करता येत नाहीये. ती व्यक्ती मला प्रत्येक गोष्टीला पनिशमेंट करते, प्रत्येक व्यक्तीला मला टॉर्चर करते, प्रत्येक व्यक्तीला त्रास देते, पण लेसन मात्र लर्न करते. म्हणून काही काही लोक सांगतात, आमचा बॉस ऑफिसमधला होता ना, तो भयंकर खतरूड होता, पण तरी तो जो त्याचं जे परफेक्शन होतं ते युनिक होतं. आणि आज त्याच्यामुळे मी इकडे आहे. ओके, हाही सोलमेट होता. कन्सेप्ट क्लिअर? तर मॉरल ऑफ द स्टोरी शॉर्टलिस्ट करूया. हं? पहिल्यांदा वेगळ्या प्रकारचे सोलमेट असतात. नंबर 1, सोलमेट म्हणजे एक फक्त फिजिकली अट्रॅक्ट करणारी व्यक्ती नाही, जी आज व्हॅलेंटाईन डेला बरेच वर्षे लोक शोधत असतील. तर ह्या सगळ्या लेवलवर आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्ती या सगळ्या सोलमेट आहेत. त्याच्यानंतर आपण सगळ्या सोलमेटची लिस्ट केली. ती आपल्या आयुष्यात आत्ता नाही हे आपण चेक केलं. दुसऱ्या लेवलवर ज्या ठिकाणी सोलमेटची वेकन्सी आहे, तर त्या ठिकाणी ती वेकन्सी भरण्यासाठी कुठली कुठली टेक्निक्स आपण वापरू शकतो त्याची लिस्ट केली आणि आपण स्कॅन करून बघितलं याच्यातलं कुठलं टेक्निक मला राईट सोलमेट अट्रॅक्ट करण्यासाठी उपयोगाला येणार आहे हे आपण स्कॅन करून बघितलं. आणि काही जणांनी व्हिज्युअलायझेशन टेक्निक काही जणांना सुटेबल आहे, काही जणांना सॅक्रिफायझिंग टेक्निक किंवा इन्व्होकेटिव्ह टेक्निक हे त्यांच्यासाठी अतिशय सुटेबल आहे. क्लिअर? दोन्ही टेक्निकमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं वाक्य असलं पाहिजे प्रॉपरली. ही गोष्ट मला यथायोग्य मार्गाने मिळू दे. तर तुमच्यासाठी ज्या फॉर्ममध्ये सुटेबल असेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला हे सगळं मिळू शकेल. कन्सेप्ट क्लिअर? आणि त्याच्यानंतर सोलमेट मिळाल्यानंतर त्या सोलमेटला रिस्पेक्ट द्यायचा आहे, त्याच्याबद्दलचा ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त कराल तेव्हा सोलमेटची एनर्जी आणि तुमची एनर्जी यांच्यामध्ये कम्पॅटेबिलिटी तयार होईल. काही काही वेळेला सोलमेट मिळालाय, घरामध्येच मिळालाय, पण आपण त्याला रिस्पेक्टच नाही देतो. तर आपल्याला बघायला मिळतं की त्यामुळे एनर्जी अवेलेबल होती, पण मी ऍब्झॉर्ब नाही करू शकलो. कन्सेप्ट क्लिअर? हा. आणि अल्टिमेटली तुमच्यापैकी जे प्राणिकलिंग शिकलायत तर त्यांना मास्टर चोआकोक्सही मिळालेत. त्यामुळे एक सोलमेटचा तर आपला प्रश्न सुटलेला आहे की जो सोल आपल्याला फिजिकली सोडून इमोशन, मेंटल ह्या सगळ्या लेवलवरती पॉझिटिव्ह एनर्जीने फीड करू शकतो. येस ऑर नो? क्लिअर? आणि काही काही वेळेला काही लोकांच्या आयुष्यामध्ये या जन्मात फिजिकल सोलमेटची आवश्यकता नाहीये. मे बी, पण ते आपल्याला कळायला खूप वेळ लागेल. क्लिअर? आणि त्यामुळे तुम्हाला असं बघायला मिळेल की तुम्ही खूप प्रयत्न करताय लाईफ पार्टनर, लाईफ पार्टनर, लाईफ पार्टनर, पण काही वेळेला लोकांचं प्रेशर आहे म्हणून लाईफ पार्टनर यासाठी आपण डिमांड करतोय. जसं आम्ही काही वेळेला आचार्यांकडे जेव्हा जातो आणि सांगतो की आचार्य ही लोक बाळांसाठी ट्राय करतायत. त्याच्या म्हणतात ओके ओके ओके, त्यांना का बाळ हवंय? घरातलं प्रेशर आहे, का वेळेला सासर माहेर दोन्हीकडनं प्रेशर असतं, नाही पाळणं हल्लाच पाहिजे बरं का. तर ह्याला मास्टर म्हणतात ऍग्रीगॉड. पीएचडी मध्ये असे मोठे मोठे ऍग्रीगॉड आपल्याकडे वातावरणात आहेत की लग्न झालं म्हणजे बाळ झालंच पाहिजे, पहिला ऍग्रीगॉड. क्लिअर? लग्न हे झालंच पाहिजे, दुसरा ऍग्रीगॉड. तर असे जर का आपल्या आसपास काही विचार असतील की नाही सगळ्यांनी लग्न केलंय माझ्या ग्रुपमध्ये म्हणून मला लग्न केलं पाहिजे, वाव इंटरेस्टिंग. मग तुम्ही त्यांना पर्सनल भेटू शकतात की तुमचा लाईफचा एक्सपिरियन्स काय, लग्न झाल्याच्या नंतर बेटर आहे का लग्नाच्या आधीचा बेटर आहे. आणि मग तुम्ही कन्सिडर नाही नाही ओके 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 त्याचे मिश्र एक्सपिरियन्स आहेत, बेटर मी सिंगल राहून बघायला हरकत नाहीये. मला आमचे एक डेव्हिड सर म्हणून होते, ते डोंबिवलीत एका सेशनला आले होते. तर ते म्हणाले, ते हिंदी बोलायचे, ते हैदराबादचे आहेत. तर ते म्हणायचे की अगर आपकी शादी होती, अगर आपके निगेटिव्ह कर्मा होते तो आपकी शादी होती. ओके. आता काही जणांचं लग्न नवीन नवीन झाल्याच म्हणून काहीतरी वेड्यासारखं बडबडतायत. ज्यांचं लग्न होऊन बरेच वर्ष झाले ते म्हणाले बरोबर आहे. कारण तुमच्या आयुष्यात लाईफ पार्टनर आला आणि मग बरेच सफरिंग झाले. ओके. माझ्या मेवण्याचं मध्ये लग्न झालं, मी त्याला पहिला टी शर्ट दिला, हिला विचारून सांगतो, त्याच्यावर लिहिलेलं आहे. म्हटलं तुझं स्वातंत्र्य संपलंय, आता तुला अगदी बाहेर जायचं तरी हिला विचारून सांगतो. क्लिअर? पण त्याच लाईफ पार्टनरमुळे
काही काही गोष्टी ज्या आपल्या पातळीवर आपल्याला पुढे नेता येत नव्हत्या त्या त्यांच्यामुळे नेता यायला लागल्या. पण आयुष्यातले कित्येक निर्णय हे टफेस्ट निर्णय आहेत. येस ऑर नो? येस, नो. काही जण खूपच गंभीर झाले. वो भूली दासता लो फिर याद आ गई. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही इमोशनल डिस्टर्ब जर झाला असाल तर सॉरी. ओके, परत ट्राय करायला हरकत नाही, मास्टर नेहमीच सांगायचे. त्यामुळे तुम्ही परत एबीसी पासून सुरुवात करू शकता. आज व्हॅलेंटाईन डे आहे. परत शोध सुरू केला. मे बी कदाचित ह्या वेळेला चान्स बरोबर मिळेल आणि योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होऊ शकेल. ओके, त्यामुळे जे सिंगल आहेत ते लकी आहेत. त्याच्यानंतर म्हणायचे, अगर आपके और निगेटिव्ह कर्म होते तो आपको बच्चे होते. आता काही जणांनी काही वेळेला पूर्ण फॅमिलीच्या प्रेशरमुळे मूल पाहिजे, मूल पाहिजे, मूल पाहिजे, मूल पाहिजे, मूल पाहिजे, याच्यामुळे मुलांना जन्म दिलेला आहे. ओके, मग काही वेळेला IVF कर, IUF कर, हे सगळं करून त्या बाळाला जन्म दिला. आणि आता ते बाळ जेव्हा मोठं होतंय तेव्हा लक्षात येते ह्या बाळाची ऍडजस्टमेंट टफेस्ट जॉब आहे. कळतच नाही. आता ती मुलं तुमच्याबरोबर नाहीच आहेत. ती वेगळ्याच देशात जाऊन सेटल झाली आहेत आणि तुम्ही तुमच्या इथे घरामध्ये दोघंच जण म्हातारा म्हातारी बसलेले आहेत. मग जर का एकमेकांना सपोर्ट आयुष्यभर करायचा होता तर कशाला जन्माला घातलं, असं मनात आता येतंय. पण बोलता येत नाहीये. क्लिअर? काही काही जणांची मुलं जवळ असतील, पण मुलगा ताटाखालचं मांजर झाला असेल बायकोच्या, शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता प्रश्न पडला की पूर्वी बरं चाललं होतं, पूर्वी कोबीची भाजी दिली काय, कुठली दिली काय, मुलगा नाही म्हणत होता, आता लग्न झाल्यापासून सगळ्याच भाज्या चांगल्या म्हणतोय. असंही होऊ शकतं. क्लिअर होत आहे? तर त्यामुळे हे लक्षात घ्या की जे सोलमेट मिळालेत ते सोलमेट तुम्हाला प्रत्येकाला गुडी गुडी करण्यासाठी मिळालेले नाहीयेत. तुम्हाला पॅम्परिंग करण्यासाठी मिळालेले सोलमेट नाहीयेत. तर तुम्हाला घडवण्यासाठी मिळालेले सोलमेट आहेत. ओके, त्यामुळे पहिलं जे जे मिळाले त्यांच्याबद्दल एक्सेप्टन्स, थँक्यू. आणि नंतर आजच्या दिवसात मी ह्या व्यक्तीकडून काय काय शिकलो त्याची यादी लिटरली पेपरवर करायला सुरुवात करणं. आणि मग तुम्हाला गंमत लक्षात येईल, अरे हा दोष माझा ना माझ्या बाबतीत कधीच गेला नसता, ह्या व्यक्तीमुळे माझ्यातला हा दोष गेला. सॉर्टेड? कन्सेप्ट क्लिअर? आय थिंक सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ओके, आणि जे अर्थेटिक योगा प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना अर्थेटिकची टेक्निक्स मास्टरने दिलेली आहेत. त्याच्यामध्ये IRFR आणि ब्लू ट्रायंगल. त्यामुळे ती फक्त व्हर्चू 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 म्हणून करत जाऊ नका. विचार करा की मी ह्या ABC व्यक्तीशी मला फाईन ट्यून तर व्हायचंय, तर मी त्याच्या आड कुठल्या कुठल्या गोष्टी येत आहेत आणि त्या एनर्जीज काढायला सुरुवात करा. तुम्हाला लक्षात येईल की ती व्यक्ती आणि तुम्ही फाईन ट्यून झालात, फायदा झाला तुमचा. कन्सेप्ट क्लिअर? ओके, मग इथे थांबू शकतो आपण आता. तर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि ह्या निमित्ताने तुम्हाला आपण सगळे मास्टरकडे ब्लेसिंग मागूया. हात मोकळे ठेवा. सुप्रीम गॉड महागुरुजी मेलिंग मास्टर चोआकोक्से, थँक्यू. आम्हाला तुम्ही जे जे राईट सोल आमच्या अखंड आयुष्यात दिलेले आहेत त्याबद्दल थँक्यू. त्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला प्रॉपर रिस्पेक्ट देता येऊ दे. त्या व्यक्तीकडून ज्या ज्या एनर्जीज त्यांच्या प्रत्येकामध्ये युनिक आहेत त्या योग्य एनर्जीज आम्हाला ॲब्झॉर्ब करता येऊ देत आणि आमची डेव्हलपमेंट अतिशय प्रॉपरली रॅपिडली होऊ दे. आपल्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना मर्सी, आम्हाला सगळ्यांना फॉरगिव्हनेस दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. थँक्यू, थँक्यू इन फुल फेथ. आणि आजच्या दिवशी आम्ही तुम्हालाही शुभेच्छा देतोय. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. नमस्ते. ओके, एन्जॉय सगळ्यांनी. भेटूया. बाय बाय.